राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020 याचा पेपर क्रमांक 1 आज आपण बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे तो इतिहासाचा आहे. याच्यामध्ये जोड्या लावा असा हा प्रश्न आहे. एकीकडे पेशवे महाराजा सवाई जयसिंग, रघुनाथ नवलकर, तंजावरचे राजे सरफोजी आणि पुढे त्यांची कार्य आहेत. इंग्रजी पुस्तकांचं वाचनालय तयार केलं. त्यांच्या दरबारात युरोपियन डॉक्टर आणि विद्वान होते. पोर्तुगीज राजाला पोर्तुगीज खगोलशास्त्रज्ञ पाठवण्यास सांगितलं. इंग्रजी शिकले आणि त्या भाषेत उत्तम लिहित. तर पेशवेचे आहेत त्यांच्या दरबारात युरोपियन डॉक्टर आणि विद्वान होते. महाराज सवाई जयसिंग पोर्तुगीज राजाला पोर्तुगीज खगोलशास्त्रज्ञ पाठवण्यास त्यांनी सांगितलं. रघुनाथ नवलकर यांचं इंग्रजी पुस्तकांचं वाचनालय होतं आणि विज्ञानातील प्रयोगांसाठी प्रयोगशाळा बांधली. तर ह्याची ट्रिक सांगतो. नवलकर म्हणजे नवल करणे. विविध प्रयोग बघून आपण नवल करतो. जे प्रयोग असतात विज्ञानातले त्यात अनेक चमत्कार दिसतात, त्यामुळे आपल्याला नवल होतं. तर नवलकर यांनी प्रयोगांसाठी प्रयोगशाळा बांधली. जर प्रश्न रिपीट झाला तर सीचं 1 हे आपल्याला लक्षात राहील की रघुनाथ नवलकर यांनी प्रयोगशाळा बांधली. आणि तंजावरचे राजे सरफोजी हे इंग्रजी शिकले आणि त्या भाषेत उत्तम लिहित. हे कसं लक्षात ठेवायचं तर तंजावर हे दक्षिण भारतात आहे आणि तिकडं साक्षरता जास्त आहे आणि इंग्रजी पण लोक चांगलं बोलतात. त्यामुळं तंजावरचे राजे सरफोजी जे आहेत ते इंग्रजी शिकले आणि त्या भाषेत उत्तम लिहित. पुढचा प्रश्न आहे मध्ययुगीन इतिहासातला. खालीलपैकी कोणते सुलतान सय्यद घराण्यातील होते? तर हे सर्वही सुलतान सय्यद घराण्यातील होते. खिज्र खान, मुबारक शहा, मोहम्मद शहा, अल्लाउद्दीन अलम शहा. तर समजा की आपल्याला माहीत नाही आहेत तर इथं ABCD असा वरीलपैकी सर्व ऑप्शन आहे, तर तो आपण निवडायचा आहे. सय्यद घराण्यातील सुलतान कोण होते? खिज्र खान, मुबारक शहा, मोहम्मद शहा, अल्लाउद्दीन अलम शहा. पुढं आहे जोड्या जुळवा. मयूरभंज, कोल्हापूर, रामपूर, भोपाळ. आता यातलं आपल्याला कोल्हापूर माहिती आहे. त्यानंतर मयूरभंज जे आहे ते ओरिसामधलं आहे. मयूरभंज. कोल्हापूर जे आहे ते मुंबई प्रांतात विलीन. आपण बीचं ऑप्शन आहे. बीचं ऑप्शन पर्याय क्रमांक 2 असं कुठे आहे तर ते 2 पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये. आणि मयूरभंज एचं 3 हे ओडिसामध्ये आहे. आणि समजा तेही नाही समजलं तर रामपूर वगैरे अशी गावं उत्तर प्रदेशमध्ये आहेत. तर सीचं 4. आणि भोपाळ हे देशाच्या मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे D भोपाळ मध्यवर्ती राज्यकारभार या प्रकारचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. मयूरभंज ओरिसात विलीन, कोल्हापूर मुंबई प्रांतात विलीन, रामपूर उत्तर प्रदेशात विलीन, भोपाळ मध्यवर्ती राज्यकारभार. चुकीची जोडी ओळखा. दास्ता बकरोका टापू, सियाराम दल बिहार, परशुराम दल ओरिसा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी उत्तर प्रदेश. तर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी उत्तर प्रदेश हे माहिती आहे आपल्याला, हे बरोबर आहे. त्यानंतर वरचे जे 3 पर्याय आहेत त्याच्यात परशुराम दल ओरिसा हे त्याचं चुकीची जोडीचं हे उत्तर परशुराम दल ओडिसा असं आहे. सियाराम दल जे आहे बिहारमध्ये असतं, सियाराम वगैरे म्हणतात, तर सियाराम दल बिहार हे नावावरून आपल्याला वाटतं योग्य आहे. अशा प्रकारे जे काही अननोन क्वेश्चन आहेत ते थोडंसं आपण जनरल सेन्स यूज करून हे क्वेश्चन सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे कोणत्या स्त्रियांनी स्त्रीवर्गाला स्त्रियांसाठीचा अहिंसक लढा लढण्यास उद्युक्त केले होते? तर अहिंसक लढा असं त्यांनी विचारलं आणि याचं उत्तर कमलादेवी, हंसा मेहता, रतनबन मेहता आणि रामीबाई कामदार हे दिलेलं आहे. आणि लक्ष्मीबाई गर्दे हे यांनी नाही दिलं. ऑल द अबोव्हचं उत्तर नाही आहे. ABCD असं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेते आणि त्यांची कामं व कामाची ठिकाण यांच्या जोड्या जुळवा दिलेला आहे. असे जे प्रश्न येतात त्याच्यामध्ये जे आपल्याला माहिती आहे त्याच्यावरून उत्तर येतं का ते पाहायचं. गोविंदभाई श्रॉफ हे मराठवाडा मुक्तीसंग्रामाशी संबंधित होते. त्यामुळे एचा 3 कुठं पर्याय क्रमांक 3 आणि 4. तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 इथं बाद झाला. आणि M रामचंद्र राव हे आंध्र प्रदेशामधील आहेत. मग हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेते आहेत हे सगळे. डॉक्टर मेळकाटे हे हैदराबाद सिकंदराबाद क्षेत्र येथील आहेत ते.
म्हणजे इथं त्यांचं कार्य होतं. आणि दिगंबरराव बिंदू ॲक्शन कमिटीचे प्रमुख होते. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 गोविंदभाई श्राफ मराठवाड्यातील लढ्याचे प्रमुख. एम रामचंद्र राव आंध्र, आता नावातूनच दिसतंय एम रामचंद्र राव, राव वगैरे असे आहेत ना, नरसिंह राव वगैरे जे होते आपले पंतप्रधान ते आंध्र प्रदेशातून होते. असं जनरल सेन्सने आपण याचं उत्तर देऊ शकतो. डॉक्टर मिळका कोटे हे जे आहेत हैदराबाद सिकंदराबाद यातील आहेत. हे एक ट्रिक सांगतो. हे जे का करायची ट्रिक, तर इतिहासात असं दिसतं की काही जोड्या लावायच्या आहेत ते परत परत विचारतं आयोग, रिपीट येतात काही क्वेश्चन्स प्रीला मेन्सला. मेळकोटे, मेळ होणे आपल्या मराठीमध्ये मिळतं, पण मेळ जमला किंवा मेळ होणे, मेळा म्हणजे एकत्र येणे असं. इथं बघा हैदराबाद आणि सिकंदराबाद 2 शहरं एकत्र आलीत म्हणून मेळकोटेचं हैदराबाद सिकंदराबाद असं लक्षात ठेवा. तर पुढचा प्रश्न आहे, त्यांनी वर्णन केलं आणि ते व्यक्ती कोण आहेत हे विचारलं आहे. सातारा जिल्ह्यातील कालेगावचे होते. त्यांचं शिक्षण 4थीपर्यंत झालं होतं. महाराष्ट्रातील जनतेवर त्यांच्या जलशाचा खूप परिणाम झाला होता. ते बहुजन समाजाला त्यांच्या दयनीय अवस्थेची, त्यांच्या शिक्षणाच्या अभावाची जाणीव करून देत. तर याचं उत्तर रामचंद्र घाडगे हे आहे. रामचंद्र घाडगे यांचे जलशे होते आणि ते बहुजन समाजाला शिक्षणाच्या अभावाची जाणीव करून देत. आपल्याला भाऊराव पाटील वाटतं सातारा शिक्षण हे सर्व शब्द दिसलेत, परंतु त्याचं उत्तर रामचंद्र घाडगे आहे. पुढे परीक्षित, जन्मेजय, प्रबहन, जयवाली व जनक हे व्यक्तींची नावं दिलीत व त्यांची कार्य दिलेली आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. परीक्षित जे आहेत ते अथर्ववेदातील प्रशस्ती काव्याचा नायक होते. जन्मेजय आहेत ते पृथ्वी प्रदक्षिणेचं त्यांना श्रेय दिलं जातं. प्रबहन, जयवाली हे प्रसिद्ध तत्त्वज्ञ होते आणि जनक हे याज्ञवल्क्यांचे संरक्षक होते. आता असं काय अननोन क्वेश्चन आहे तर आपण याच्यामध्ये 1, 2, 3, 4 असा पर्याय जो सिक्वेन्स दिलेला असतो किंवा 4, 3, 2, 1 अशा प्रकारचे उत्तर आपण देऊ शकतो. तर आयोग उत्तराचं 1, 2, 3, 4 असं जोड्या लावा दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 1, 2, 3, 4. परीक्षित जो आहे तो अथर्ववेदातील प्रशस्ती काव्याचा नायक आहे. जन्मजय यांना पृथ्वी प्रदक्षिणेचं श्रेय दिलं जातं. प्रबहन, जयवाली प्रसिद्ध तत्त्वज्ञ आहेत आणि जनक याज्ञवल्क्याचे रक्षक आहेत. 23 मे 1945 रोजी उंबरगाव तालुक्यातील झरी येथील आदिवासींच्या परिषदेत भाषण करून वेठबिगारी संपवा असे कोणी सांगितले? तर शामराव परुळेकर यांनी ते सांगितलेलं आहे. गोदावरी परुळेकर आणि शामराव परुळेकर असे परुळेकर 2 पर्याय आहेत आणि शामराव परुळेकर याचं उत्तर आहे. वेठबिगारी संपवा उंबरगाव झरी येथं कोणी सांगितले 1945ला? शामराव परुळेकर. 1889 मुंबई येथे न्हाव्यांची सभा बोलवून त्यांना स्त्रियांच्या केशवनापासून कोणी परावृत्त केलं? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी न्हाव्यांची सभा बोलवून स्त्रियांच्या केशवनापासून त्यांना परावृत्त केलं 1889मध्ये. आताच बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे हे शिक्षणाशी संबंधित कार्य साधारणतः 1895पासून त्यांचं कार्य सुरू आहे शिक्षणासंबंधित. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं कार्य पण साधारणतः डिप्रेस क्लासेस मिशनचं आहे, ते 1905च्या पासून पुढे सुरू आहे. तर हे 2 पर्याय गेले. आणि न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले उत्तर आहे. पुढील राज्य काय होती? माळवा, अर्जुनियान अशी अनेक राज्ये दिली आहेत, नंतर 9 राज्य दिलीत त्यांनी. तर ही जी राज्य होती ना ती समुद्रगुप्ताला शरण गेलेली टोळींची राज्य होती. आता आपल्याला माहीत नाही, पण ह्याच्यात बघा हा खूप मोठा पर्याय आहे, समुद्रगुप्ताला शरण गेलेली टोळींची राज्य. आणि दख्खन, आर्य ही राज्य, दख्खनची राज्य, आर्यवर्तातील राज्य असं नाहीत. काहीची नावं दक्षिण भारतासारखी वाटतात, काहीची उत्तर. माळवा हे उत्तरेकडील राज्य वाटतं आहे. त्यामुळं असं आपण स्पेसिफिक म्हणू शकत नाही की ही दख्खनचीच आहेत, ही आहेत, असं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यात मग अशा वेळेस काय करायचं, आपल्याला माहीत नाही आणि उत्तर लिहायचं, तर जे मोठं पर्याय आहे तो आपण लिहायचा. जोड्या जुळवा. मुकुंदास, बालगंगाधर टिळक, लाला लजपतराय, चिदंबरम पिल्लई. त्याच्यामध्ये बालगंगाधर टिळक जे आहे ते आपल्याला माहिती आहे की जे मुंबई प्रांतात त्याचं कार्य होतं त्यांचं. तर लाला लजपत राय जे आहेत त्यांचा पण स्वदेशी चळवळीमध्ये सहभाग होता. आणि चिदंबरम पिल्लाई यांनी स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनी काढली. मुकुंदास देशभक्तीपर गीते लिहिली. बाळ गंगाधर टिळक यांनी मुंबईच्या गिरणी मालकांनी माफक दरात धोत्रे पुरवावीत अशी विनंती केली. म्हणजे बाळ गंगाधर टिळक महाराष्ट्रातले आहेत आणि महाराष्ट्रातलं शहर मुंबई आहे, तर आपण त्याचं असं रिलेशन लावू शकतो. आणि चिदंबरम पिल्लाई स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनी. लाला लजपत राय परदेशी साखरेच्या वापराविरोधात स्वदेशी चळवळ.
पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती शहाजहानच्या दरबारी चित्रकार होत्या? आता आपल्याला माहीत नाही समजा, तर जास्तीत जास्त पर्याय कुठला आहे मोठा किंवा जास्त व्यक्तींचा पर्याय कुठला आहे? तर पर्याय क्रमांक 4 AVD, मीर हाशम, चित्रमणी अनुप चित्र, फकीर उल्ला. हे 3 व्यक्ती आहेत. 3 नाही आहेत, एका पर्यायामध्ये अनेक व्यक्ती बनलेले आहेत, पण हे 3 पर्याय आहेत ज्याच्यामध्ये शहाजहानच्या दरबारच्या चित्रकार असणाऱ्या व्यक्तींची नावं आहेत. कोण कोण आहेत? मीर हाशम, चित्रमणी, अनुप चित्र. हे नावातच बघा चित्र आहे. आता आपण लक्षात ठेवायला सोपं आहे. आणि फकीर उल्ला. पुढील गोष्टींची कालक्रमानुसार मांडणी करा. पाकिस्तानचा ठराव, राजाजींची योजना काँग्रेसने फेटाळली, राजाजींचे सूत्र आणि सिमला परिषद. याच्यामध्ये त्यांनी उत्तर ABCD हे दिलेलं आहे. पहिल्यांदा पाकिस्तानचा ठराव मांडला गेला, त्यानंतर राजाजींची योजना काँग्रेसने फेटाळली, मग राजाजींचे सूत्र आलं आणि सिमला परिषद झाली. शेवटी आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानचा ठराव हा आधी झाला आहे आणि सिमला परिषद नंतर झाली आहे. म्हणजे सुरुवातीला A आणि नंतर D असं बघा सर्वच पर्यायामध्ये आहे. आणि त्याचे डिटेल्स तुम्हाला सांगतो मी. राजाजींची योजना जी आहे ती 1944ला आली होती. याच्यामध्ये मुस्लिमांसाठी वेगळे राज्य अशी त्यांनी मागणी केली होती आणि ती जिनांनी पण नाकारली आणि काँग्रेसने पण ती योजना फेटाळली होती, राजाजींची योजना. या टॉपिक संबंधित काही मी गोष्टी सांगतो मला. ऑगस्ट ऑफर जी आहे ती मुस्लिम लीगनं स्वीकारली होती, पण काँग्रेसने फेटाळली होती, कारण काँग्रेसला अंतर्गत स्वायत्तता अमान्य होती, पूर्ण स्वातंत्र्य होतं. त्यानंतर क्रिप्स जे आहे त्याच्यामध्ये वसाहतीच्या स्वातंत्र्याचं आश्वासन जे दिलं होतं ते काँग्रेसने नाकारलं होतं. मुस्लिम लीगनेही नकार दिला होता, कारण स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा त्याच्यात उल्लेख नव्हता. त्यानंतर राजाजी योजना होती ती लीगनं नाकारली होती आणि गांधीजींना त्यानंतर बोलणी सुरू झाली. त्यानंतर देसाई लियाकत अली योजना आली. राजाजी योजनेनंतर देसाई लियाकत योजना आहे. त्यानंतर वेवेल योजना आहे. त्यानंतर सिमला परिषद झाली. त्यानंतर कॅबिनेट मिशन 1946ला आलं, त्यांनी पाकिस्तानची मागणी फेटाळली. तर हा जो क्रम आहे तो लक्षात ठेवा. ऑगस्ट ऑफर, त्यानंतर क्रिप्सनी वसाहती स्वातंत्र्य घोषित केलं पण ते नाकारलं मुस्लिम लीगनं आणि काँग्रेसनं पण. त्यानंतर राजाजी योजना आली जी दोघांनी नाकारली आहे. नंतर म्हणजे ऑगस्ट ऑफर, क्रिप्स, राजाजी योजना, गांधीजींना बोलणी. त्यानंतर देसाई लियाकत अली योजना, म्हणजे राजाजी योजना ही देसाई लियाकत अली योजनेच्या आधीची आहे. त्यानंतर वेवेल योजना, मग सिमला परिषद आणि कॅबिनेट मिशन, असा हा क्रम आहे. हे बघा, राजाजींची योजना काँग्रेसने फेटाळली, त्यानंतर राजाजींचे सूत्र आणि मग सिमला परिषद. सिमला परिषद शेवटी आहे हे आपल्याला आत्ता समजलं. तर ऑप्शन D लास्टला हवा, तर तो 2 आणि 4मध्ये इथं बघा ऑप्शन D जो आहे तो इथं लास्टला आहे आणि ऑप्शन A फर्स्ट असायला हवा, तो इथं आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे ABCD. आणि मगाच्या लॉजिकनुसार समजा एखाद्याला माहीत नाही तर ते ABCD असं लिहू शकतात. आता इसवी सन 75मध्ये यांनी भारतातील निर्यातीचा संदर्भ असलेला नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. तर प्लिनीचा नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ आहे. भारताच्या निर्याती संदर्भातला ग्रंथ प्लिनी यांनी लिहिला आहे. त्यानंतर भूगोलाचे प्रश्न आहेत. शहरं दिलेत आणि ते कोणत्या नदीच्या काठावरती असा प्रश्न आहे. पॅरिस हे शहर हे सीन नदीच्या काठावरती आहे. जिनेवा हे रोन नदीच्या काठावरती आहे. बॉन हे राहीन नदीच्या काठावरती आहे. कीव हे निपर नदीच्या काठावरती आहे. लुसेंटमध्ये ह्याचा टेबल दिला आहे, तो आपण पाहून घेऊ शकता. पूर्व परीक्षेसाठी लुसेंट हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये आपण प्राचीन मध्ययुगीन इतिहास आणि जगाचा भूगोल आणि भारताचा भूगोल, काही फॅक्च्युअल गोष्टी, या गोष्टी आपण यातून पाहू शकतो. त्याचबरोबर लुसेंटचे शेवटी त्यांनी पुरस्कार दिलेत, भारतातील महत्त्वाचे पुरस्कार, आणि त्यापैकी आणि काही महत्त्वाच्या स्पर्धांची डिटेल्स. जर तशा स्पर्धा यावर्षी झाल्या असतील तर आपण तेवढ्याच स्पर्धा लुसेंटमधून बघून घ्यायच्यात आणि महत्त्वाचे पुरस्कार त्यातून वाचून घ्यायचे आहेत. पॅरिस सीन, जिनेवा रोन, बॉन राईन आणि कीव निपर. आता पुढचा प्रश्न पहा. कडप्पा खडक श्रेणी ही पेनगंगा आणि गोदावरी नदी खोऱ्यात आढळते.
धारवड खडक श्रेणीमध्ये लोहखनिज मॅंगनीज सापडतं आणि गोंडावना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आढळतो. हे सी स्टेटमेंट आपण खूपदा पाहिलं आहे. गोंडावना खडकामध्ये दगडी कोळसा असतो. धारवड जे आहे ते कर्नाटकामध्ये आहे, तिथं आपण माहिती लोहखनिज वगैरे खाणी आहेत. तिथले काही राजकीय नेते वगैरे त्यांचे खाणींचे मालक आहेत, आपण वर्तमानपत्रात वाचतो. तर त्या लॉजिकने आपण हे माहीत नसेल तरी उत्तर आणू शकतो. धारवड श्रेणी लोहखनिज आणि मॅंगनीज. कडप्पा ही साधारणतः आंध्र प्रदेशमध्ये आहे, गोदावरी नदी खोऱ्यात आढळते, पैनगंगा आणि गोदावरी नदी खोऱ्यात. त्यामुळं ABC तिन्ही विधाने बरोबर आहेत. आता पुढची नदी आणि त्या नद्यांची माहिती अशा यासंबंधीचा प्रश्न आहे. सिंधू नदी जी आहे ती तिबेटमधील मानसरोवराजवळून उगम पावते. तापी नदी बैतूल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतून उगम पावते. नर्मदा नदी अमरकंटक टेकडी मध्य प्रदेश येथे उगम पावते. आणि कावेरी जी आहे ती ब्रह्मगिरी पर्वतरांगेतून उगम पावते. नद्या जो टॉपिक हा दरवर्षी नद्यांवरती प्रश्न आहे. याच्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे 20 मिनिटांचा फक्त. NCERT स्टेट बोर्ड यासारख्या आयोगाचे जे सोर्स आहेत त्यातनंच तो कव्हर केला आपण पाहू शकता. एकदा क्विक रिवाइज करू. सिंधू नदी मानसरोवर तिबेट, तापी नदी बैतूल आणि नर्मदा नदी अमरकंटक, कावेरी नदी ब्रह्मगिरी. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांची लोकसंख्या घनता आणि लिंग गुणोत्तर हे जनगणना 2011 प्रमाणे बरोबर आहे? ठाणे, नाशिक, नांदेड, औरंगाबाद असे हे जिल्हे आहेत आणि त्यांची घनता दिली. तर नाशिकची घनता 393 आहे आणि लिंग गुणोत्तर 934 आहे. नांदेडची घनता 319 आहे आणि लिंग गुणोत्तर 943 आहे. तर हे B आणि C फक्त बरोबर आहे. ठाणे आणि औरंगाबादचं चुकीचं आहे. नाशिक आणि नांदेड यांचं बरोबर दिलं आहे. घनता नाशिकची 393, नांदेडची 319 आहे. पुढचा प्रश्न आहे इष्टतम लोकसंख्येची व्याख्या आहे, त्या संदर्भित काही शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्या जोड्या लावावा हा प्रश्न आहे. बॉल्डिंग हे राहणीमानाचा दर्जा उंचावणे म्हणजे मॅक्झिमाइज स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे बॉल्डिंग यांनी सांगितलं आहे. डाल्टन यांनी प्रतिडोई जास्तीत जास्त उत्पन्न. आता हे सांगतो मी पाठ कसं करायचं. नवीन प्रश्न होता पण आता परत त्याला तर हा बरोबर आला पाहिजे. डाल्टनची तर ड दिसते बघा आणि दर डोई प्रतिडोई. डाल्टन प्रतिडोई जास्तीत जास्त उत्पन्न. आणि पीटरसन जे आहे त्याचा पर्याय क्रमांक 1 आहे जास्तीत जास्त आर्थिक परतावा. आणि कार्ल सॉन्डर्स यांचं जास्तीत जास्त समाज कल्याण. पीटरसनचं बघा, पीटरसनचं परतावा. पीटरसन जास्तीत जास्त आर्थिक परतावा आणि डाल्टन प्रतिडोई जास्तीत जास्त उत्पन्न. तर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र मृदे संदर्भातला तो रद्द झाला आहे. मृदेवरती दरवर्षी प्रश्न आहे त्यामुळे मृदा टॉपिक व्यवस्थित करा. खालील विधानाचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. बहुतांश कोळसा क्षेत्र 78 पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला आहेत. बरोबर आहे. पश्चिम भारत जो आहे पश्चिम किनारपट्टीवरती तर कुठं कोळसा क्षेत्र नाही आहे. आपण बघतो की कोळसा क्षेत्र जे आहे ते महाराष्ट्राच्या पूर्वेला आहे बघा, विदर्भामध्ये. आणि भारतामध्ये पण छोटा नागपूर पठार जे आहे ते खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. छत्तीसगडचा काही भाग आहे, महाराष्ट्राचा भाग आहे. असा जो 78 पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला जो आहे भाग तिथं कोळक्षेत्र आहे. भारताच्या एकूण कोळसा उत्पादनाच्या 50% कोळसा ओरिसा, छत्तीसगड, झारखंड या राज्यातून येतो. हे सगळे मिनरल स्टेट आहेत, ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, आणि सगळे 78 रेखावृत्ताच्या पूर्वेला आहेत. त्यामुळे दोन्ही विधानं बरोबर आहेत. आणि समजा तुम्हाला काहीच माहीत नाही तर हे बरोबरच करायचं. उपोष्ण कटिबंधीय उच्चदाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर उपोष्ण कटिबंधीय उच्चदाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब वाऱ्याकडे वाहतोय. कमी दाबात असणाऱ्या विभागाकडे वारे होते. तर बघा आता हे विषुववृत्त आहे आणि विषुववृत्ताचा हा जो आहे तो कमी भाराचा पट्टा आहे. हा कमी भाराचा पट्टा आहे सगळा. आणि हे 30 अंश रेखावृत्त जे आहे ते 2 इथून वारं असं विषुववृत्ताकडे असं वाहतं. आणि हा जो पट्टा आहे तो व्यापारी वाऱ्याचा पट्टा आहे. उच्चदाब पट्टा असणारा हा पट्टा, हा उच्च दाबाचा पट्टा. इकडून हा विषुववृत्ताचा कमी दाबाचा पट्टा. इकडे जे वारे वाहतात त्यांना व्यापारी वारे म्हणतात. तर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीच्या विभाजनामुळे तुकडीकरणामुळे काय झालं? आता हे जनरल स्टेटमेंट आहेत. शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरते धान्य उत्पादन करू शकत नाही. शेतजमिनीत पाणी पुरवठा करण्यास अडचणी आहेत.
आधुनिक शेती अवजारांचा आर्थिकदृष्ट्या उपयोग परवडत नाही. तुकडीकरणामुळे जे परिणाम आहेत हे सगळे शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. ऑल द अबोव्हचं उत्तर आहे. सागरी तळ खालील प्रमुख विभागात विभागले जातात. सागरी तळामध्ये भूखंड मंच असतो, भूखंड उतार असतो, खोल सागरी मैदान आणि सागरी डोह असे हे 4 भाग आहेत. ABEF याचं उत्तर आहे. सागरी तळामध्ये भूखंड मंच, भूखंड उतार, खोल सागरी मैदान आणि सागरी डोह असतात. पुढचा प्रश्न आहे काही खडक श्रेणी दिलेली आहेत. चॅम्पियन श्रेणी, शिल्पी श्रेणी, रिअलो श्रेणी आणि आयर्न ओर श्रेणी. तर चॅम्पियन श्रेणी जी आहे ते कोलार रायचूर इथली आहे. चिल्पी श्रेणी बालाघाट जबलपूर इथे आहे चिल्पी श्रेणी. रिओलो श्रेणी ही दिल्ली अलवर इथं आहे आणि आयर्न ओर श्रेणी ही सिंगबम बोनाई इथं आहे. त्याची काही डिटेल सांगतो मी. चॅम्पियन श्रेणी जी आहे ती कोलार बघितलं पण ते म्हैसूरजवळ आहे कोलार आणि रायचूर इथे ही सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. चॅम्पियन श्रेणी जी आहे ना ती सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. रायचूर आणि कोलार इथं आहे. तशीच इतरही काही महत्त्वाच्या श्रेणी आहेत आपण पाहूया. चंपानेर ही जी आहे ती बडोदरा गुजरात इथं आहे. चिल्पी जी आहे ती बालाघाट आणि जबलपूर हे दिल्ली आहे गणच. आणि त्यानंतर क्लोजपेट नावाची एक श्रेणी आहे. क्लोजपेट ती बालाघाटमध्ये क्लोजपेट बालाघाटमध्ये आहे. त्यानंतर क्लोजपेट ही छिंदावाडा मध्य प्रदेश इथं पण आहे. क्लोजपेट बालाघाट छिंदावाडा. जनरली असं दिसतं की आयोगाने जे क्वेश्चन विचारलेत ना पुढच्या वर्षी त्याच्याशी रिलेटेड काही इतर क्वेश्चन विचारले, जसं पठाराचे प्रश्न आहेत, मृदेचे प्रश्न आहेत, त्यानंतर नदीचे प्रश्न आहेत, त्याच टॉपिकवर इतर प्रश्न विचारले. त्यामुळे ही जी खडक श्रेणी आहे याच्यावरती अशी जी इतर खडक श्रेणी आहे त्याही विचारू शकतो. इतर कुठल्या आहेत? चंपानेर, वडोदरा, क्लोजपेट, बालाघाट, छिंदवाडा आणि त्यानंतर खोंडोलाईट जी आहे खोंडोलाईट ती कृष्णा खोरे पूर्व घाटापासून कृष्णा खोऱ्यापर्यंत आहे खोंडोलाईट. रियालो जे तर पाहिलं दिल्ली अलवर हे राजस्थानमधील आहे अलवर. ते रियालो मार्बल जे असतं त्यासाठी प्रसिद्ध आहे. मकराना मार्बल जे ते रियालो इथं या श्रेणीचं ते आहे. ते साकोली जबलपूर, सौसर नागपूर भंडारा इथली ही श्रेणी आहे. आणि ही जी श्रेणी आहे ना जसं धारवाड खडक श्रेणी हे सगळे धारवाड आहेत. तसं विंध्यन श्रेणी पण आहे, गोंडवाना पण आहे. विंध्यन म्हणजे काय येतं? विंध्यन म्हणजे त्याच्यामध्ये भांडेर ही पश्चिम विंध्यन आहे. तिथं सगळं बिल्डिंग मटेरियल मिळतं भांडेरमध्ये. बिजवार इथं पन्ना हे प्रसिद्ध आहे बिजवारमधलं जिथं डायमंड मिळतात. बिजवार, पन्ना. कैमूर बुंदेलखंड, बांगेलखंड अशी विंध्यन श्रेणी आहे. तर पुढच्या वर्षी विचारला जोडायला प्रश्न कैमूर, बुंदेलखंड, बांगेलखंड. भंडार हे पश्चिम विंध्यन आणि बिजवार हे पन्ना. आणि बिजवारचं अजून एक आहे छतरपूर एक आहे बिजवारमध्ये छतरपूर. त्यानंतर अजून एक श्रेणी गोंडावना त्याच्यात तालचेर ओडिसा हे कोळशासाठी. दामुडा, राणीगंज, झारिया, बोकारो, सिंगारुली. त्यानंतर पांचेत आहे. ही पांचेत जी आहे ना ती सगळ्यात तरुण आहे. राणीगंजमधील टेकड्यावरून त्याला नाव दिलं पांचेत. तर पुढचा प्रश्न पाहूया. नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा योग्य क्रम राहावा. तर तो आहे धडगाव, तळोदा आणि नंदुरबार. याचं ट्रिक सांगतो. धड जे असतं ना धड माणसाचं त्याच्यावर सगळ्यात वरती डोकं असतं धडावरती, म्हणून धडगाव सगळ्यात वरती असं लक्षात ठेवलं. ते धडगाव, तळोदा, नंदुरबार. जर भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे 12 अशी असेल तर त्याच वेळी ग्रीनिच आणि आंतरराष्ट्रीय वॉरच्या रेखावृत्त वेळ काय असेल? आता इथं बघा हे जे ग्रीनविच आहे हे जगाच्या मध्यभागातून गेलेलं आहे आणि भारत जे आहे ना तो ग्रीनविचपासून 5.5नी पुढे आहे. आता हा ग्रीनविचपासून पूर्वेला भारत आहे इकडं इंडिया. तर इथं दुपारचे 12 वाजले तर इकडं आपण 5.5 मायनस करणार आहोत जे 6:30 वाजलेले असतील इकडं. आणि भारत पुढे आहे म्हणजे इकडं दुपार आहे तर इकडं सकाळ असेल ग्रीनविचला. हे ग्रीनविच आहे समजा तर 6:30ला ग्रीनविचला सकाळ असेल. आणि आंतरराष्ट्रीय वॉरचे जे आहे आंतरराष्ट्रीय वॉरचे म्हणजे ग्रीनविचच्या विरुद्ध साईडला आहे ती तिथं अपोजिट टाईम असणार आहे सायंकाळचे 6:30 आणि एक्झॅक्ट जो टाईम आहे तो 12 तासांचा फरक असणार आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं 5:30 वगैरे हे जे उत्तर हे नसणार आहे. सकाळ 6:30 2 पर्याय येतं बघा इथं.
परंतु 6:30 इथंच आहे सायंकाळचे, त्यामुळेच उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. आता पुढचा प्रश्न, भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे? भूखंडाचा विस्तृत भाग, तिन्ही बाजूस असलेला समुद्र आणि 30 ते 40 अंशांच्या पट्ट्यात जेट प्रवाहाचे अस्तित्व. तर ABC हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. भूखंडाचा विस्तृत भाग, तिन्ही बाजूस असलेला समुद्र आणि जेट प्रवाहाचे अस्तित्व ते हे मोसमी वाऱ्यासाठी कारणीभूत आहेत. चिनूक वाऱ्यासंदर्भात कोणती विधाने बरोबर नाहीत? चिनूक वारे रॉकी पर्वतावरून वाहतात. हे वारे स्थानिक प्रकारचे आहेत. हे वारे आल्प्स पर्वताच्या दक्षिण बाजूवरून चढतात. हे वारे राईन नदी खोऱ्यातून वाहतात. ह्या प्रश्नाचा महत्त्वाचा भाग काय आहे? नाहीत विचारला आहे. आपला पाठ आहे की चिनूक वारे हे रॉकी पर्वतातले आहेत, स्थानिक प्रकारचे आहेत. लगे आपण EBला गोल करणार, तिथं आपण चुकतो. आयोगानं विचारले नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 CD हे वारे आल्प्स आणि राईन हे चुकीचं दिलेलं आहे. त्यामुळे चिनूक हे रॉकी पर्वतावरून वाहतात. याचे काही तुम्हाला इतर डिटेल सांगतो मी. चिनूक वारे जे आहेत ते उत्तर अमेरिका इथून वाहतात, त्याला ब्लॅक रोलर असंही म्हणतात. त्यानंतर फॉन वारे जे आहेत ते आल्प्समध्ये वाहतात, स्वित्झर्लंड इथं फॉन. हे सगळे उष्ण वारे आहेत. फॉन, आल्प्स. हर्मॅटन जे आहे ते सहारा वाळवंटात वाहतात. सिरक्को हे पण सहारामधलेच आहेत. सिमुम अरब वाळवंटामध्ये आहे. शामल जे आहे ते इराकमध्ये आहे. सँटाना हे कॅलिफोर्नियातील वारे आहेत. आणि कोएम्बॅग हे जावा इंडोनेशिया येथील वारे आहेत. खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या जाती 1952च्या पूर्वी नष्ट होणारे आहेत असे जाहीर केले? तर आशियातला चित्ता हा 1952च्या पूर्वी नष्ट झाला असं जाहीर करण्यात आलं. वस्तीस्थान नष्ट होणे कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकतं? निर्वनीकरण, दलदलीचे पुनर्प्रापण, जमिनीच्या वापरातील बदल या 3 कारणामुळे वस्तीस्थान नष्ट होतं. उदरनिर्वाह शेती हे याचं उत्तर नाही आहे. सबसिस्टन्स फार्मिंग जे आहे ते वस्तीस्थान नष्ट होण्यासाठी कारणीभूत नाही आहे. निर्वनीकरण, दलदलीचे पुनर्प्रापण आणि जमिनीच्या वापरात होणारे बदल. पुढचा प्रश्न नॅशनल पार्क आणि राज्यांचा, तो रद्द झाला आहे, परंतु भगवान महावीर हे गोव्यामध्ये आहे. आणि पुढच्याच वर्षी हा प्रश्न विचारला आहे भगवान महावीर आणि गोवा यांचा. तर नॅशनल पार्क आणि राज्य आपल्याला माहिती पाहिजेत. नॅशनल पार्क, बायोस्फिअर रिझर्व हे आपल्याला माहिती पाहिजे. तर काही आपण बायोस्फिअर रिझर्व पाहूया. याच्यामध्ये नंदादेवी जे ते उत्तराखंडमध्ये आहे. गल्फ ऑफ मन्नार तमिळनाडूमध्ये आहे. मानस आसाम इथं आहे. दिहांग दबांग हे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. सिमलीपाल ओडिसा इथं आहे. नोकरेक हे मेघालय इथं आहे. पंचमढी मध्य प्रदेश. अचनकमर अमरकंटक हे मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये आहे. कोल्ड डेझर्ट हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे. कच्छ गुजरातमध्ये आहे. कामचिंगझुंगा सिक्कीममध्ये आहे. अगस्त्यमलाई केरळ तमिळनाडूमध्ये आहे. त्यानंतर दिब्रू सैखोवा हे आसाममध्ये आहे. दिब्रू सैखोवा आसाममध्ये, थोडंसं वेगळं नाव आहे. पन्ना मध्य प्रदेशमध्ये आणि शेषाचलम हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे आवाजाची पातळी आणि त्याचे होणारे परिणाम किंवा कार्य. तर इथं बघायचं की सगळ्यात कमी पातळी आणि सगळ्यात जास्त पातळी आणि सगळ्यात मोठा होणारा अडथळा किंवा मोठा होणारा परिणाम हे आपण पाहायचं, त्याच्यावरनं उत्तर काढायचा प्रयत्न करायचा. इथं बघा 100 डेसिबलनं काय होणार आहे? कायमची श्रवण क्षमतेची हानी होणार आहे. त्यामुळं याचं 3 त्याच्यावरनं उत्तर आपलं येऊ शकतं. 2 पर्याय त्याचे 3चे. आणि Bचं एक त्याने दिलेलंच आहे की झोपेचा अडथळा हे 40 डेसिबलनं होतो. त्यानंतर 90 डेसिबल आणि 70 डेसिबलमध्ये बघा 70 डेसिबलपेक्षा 90 डेसिबलनं कार्यक्षमतेची हानी होऊ शकते आणि 70 डेसिबल भाषणात व्यत्यय. अशा प्रकारचं उत्तर पर्याय क्रमांक 2 दिलेलं आहे. प्राणी आणि त्यांचं महत्त्व. कीटक काय परागकण वाहनाचं काम करतात कीटक. त्यानंतर बी जो दिला आहे त्यांनी सर्प उंदरापासून रक्षण करतो. बेडूक कीटकांना खातो आणि गांडूळ जमिनीची सुपीकता. असा सोपा प्रश्न होता. नियोजन आयोगाची तज्ज्ञ पद्धती गट पद्धती जी आहे त्यांचं दारिद्र्याचं प्रमाण हा जो काही अहवाल वगैरे जे असतात त्यावरती प्रश्न विचारतं आणि हा प्रश्न रद्द झालेला आहे. दारिद्र्याच्या ज्या विविध समित्या आहेत
त्यांच्यावर आपण एक छोटासा व्हिडिओ पाहिला, आपण पाहू शकता तो. अदृश्य मुली व महिला ही संकल्पनात्मक स्थिती पुढीलपैकी कोणत्या बाबीमुळे होते? मुलगा असण्याची प्राधान्यता, हव्यास आणि उच्च माता मृत्यूदर या दोन गोष्टीमुळं अदृश्य मुली व महिला ही स्थिती निर्माण होते. महिलांचा होणारा बाजार, अपुरी सांख्यिक माहिती हे उत्तर नाही आहे. उत्तर काय आहे? मुलगाच हवा असण्याची मानसिकता आणि उच्च माता मृत्यूदर. संसद आदर्श ग्राम योजना याबाबत कोणते विधान बरोबर नाही? नाही प्रश्न विचारला, नाही, बरोबर नाही. तर सप्टेंबर 2016मध्ये योजना सादर करण्यात आली, हे चूक आहे. ऑक्टोबर 2014मध्ये योजना सादर करण्यात आली, त्यामुळं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. आता याचे बरोबर विधान कुठले आहेत? तर 2019पर्यंत खासदारांनी 2 किंवा अधिक विलेजेस विकसित करायला पाहिजेत. 2,500पेक्षा अधिक खेडे समाविष्ट आहेत आणि हा 2च हे बरोबर आहेत. वरीलपैकी एक नाही, हेच काही पर्याय बरोबर नाही आहे. SDG इंडेक्सवरती प्रश्न आहे. इकॉनॉमी जे आहे ना, त्याला हे फिक्स टॉपिक आहे. इन्क्लुजनमध्ये SDG, त्या इन्क्लुजन, SDG, MDG आणि ते नंतर लोकसंख्येचा जे धोरणं आहेत आपली, त्याच्यावरती आयोगावर क्वेश्चन दिसतं पूर्व. त्याच्यामध्ये SDG निर्देशांक जो आहे नीती आयोगाचा, त्याच्यावरती प्रश्न आहे. भारताचा हा करंटचा मुद्दा होता. भारताचा सरासरी निर्देशांक 57 हे बरोबर आहे आणि तेच वाक्य बरोबर आहे. महाराष्ट्र हे आघाडीच्या गटात आणि उत्तर प्रदेश उत्तम गटात, हे चूक आहे. तर यावर्षीचा आपण SDG इंडेक्स पाहायला हवा आणि त्यानुसार महाराष्ट्राचा क्रम व भारताचा सरासरी निर्देशांक किती ते पाहायला हवा. आणि सेम असाच टाईपचा क्वेश्चन 2021मध्ये सुद्धा विचारलेला आहे. तर गॅट संदर्भात काही विधानं आहेत. गॅटची स्थापना 1948ला झाली. सुरुवातीच्या काळात गॅटचे 23 सदस्य होते. WTO हा गॅटचा उत्तराधिकारी आहे आणि द्विपक्षीय व बहुपक्षीय करार, व्यापारी करार गॅट हे प्रशासन करते. द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यापारी कराराचे गॅट हे प्रशासन. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे, ABC. गॅट 1948ला स्थापन झालं, तेव्हा 23 सदस्य होते आणि WTO हे जे गॅट नंतर आलेलं आहे. आणि गॅटमध्ये साधारणतः मल्टीलॅटरल ट्रेड असतात, बायलॅटरल नसतात, त्यामुळं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न आहे. राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प 2015मध्ये सुरू करण्यात आला. वय 9 ते 14 वर्ष या दरम्यानचे श्रमिक आणि मजूर गटातून सुटका केलेल्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्या अंतर्गत सुटका केलेल्या मुलांना पाठ्यवेतन दिले जाते. आता अशा टाईपचे जे क्वेश्चन आहेत, समजा आपल्याला काहीच माहीत नाही तर उत्तर वरीलपैकी सरळ येईल तरी चालणार आहे आणि 4ही पर्याय बरोबर आहेत, 3ही पर्यायाच्यात बरोबर आहेत. राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प 2015चा आहे. 9 ते 14 वर्षाची मुलं आहेत, त्यांना ज्यांची सुटका करण्यात आली आहे मजूर गटातून, त्यांना ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यांना पाठ्यवेतनही दिलं जातं. तर आहे B आणि C. बघा, हे फ्लो वाक्य म्हणतो मी यांना, B. कारण व्यावसायिक प्रशिक्षण द्या, म्हणजे सुटका केलेल्या मुलांना बघा, आणि त्यांना सुटका केलेल्या मुलांना पाठ्यवेतन द्या, प्रशिक्षण, पाठ्यवेतन अशी एकमेकाशी रिलेटेड अशी फ्लोची वाक्य आहेत. तर ते दोन्ही बरोबर आहेत, B आणि C. B आणि Cचा पर्याय कुठे आहे? तर इथं आहे, तेव्हा ऑल द अबव बरोबर. तर 42 आहे. आर्थिक सुधारणा आणि उद्दिष्ट दिलेली आहेत. विमुद्रीकरण म्हणजे काय? डिमॉनिटायझेशन म्हणजे खोटे चलन निष्कासित करणे. नवा बेनामी कायदा म्हणजे न्यू बेनामी कायदा आहे ब्लॅक मनी जो आहे, काळा पैसा, त्याच्या नियंत्रणासाठी आलेला आहे. याचा पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. दिवाळखोरी कायदा जो आहे तो प्रमोटिंग ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे. आणि आधार कायदा जो आहे तो व्यवसाय, एक मिनटं, आधार कायदा जो आहे तो हा बरोबर आहे. मराठीत थोडंसं कन्फ्युजन होतं आहे, इंग्लिशमध्ये पाहू शकतो आपण. रॅशनलायझिंग सबसिडीज, अनुदानाचे तर्काधिष्ठीकरण हे आधार कायद्याचं उद्दिष्ट आहे. तर याचं पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. डिमॉनिटायझेशन जे आहे ते रिमूव्हिंग फेक करन्सीसाठी केलं होतं. बेनामी लॉ जे आहे तो, बेनामी म्हणजेच ब्लॅक मनी चेकिंग करणं. बँकरप्सी लॉ आहे तो ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे. आणि आधार ॲक्ट सबसिडी जे आहेत, अनुदान आहेत, त्याचं रॅशनलायझेशन करण्यासाठीचा तो लॉ. आता मानवी विकास निर्देशांक, आरोग्य, शिक्षण, राहणीमान यांचा संयुक्त निर्देशांक हे बरोबर आहे. आणि पुढचे स्टेटमेंट जे आहे, राहणीमानाचे मोजमाप हे दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन याच्या आधारे केले जाते, तर हे चूक आहे. राहणीमानाचे मोजमाप जे आहे तो GDPवर नाही आहे, तर तो GNPवरती असतो, ग्रॉस नॅशनल प्रोडक्टवरती असतो, त्यामुळे हे चूक आहे. फक्त पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे. प्रधानमंत्री जनधन योजना कशासाठी सुरू केली होती? वित्तीय समावेशन, वित्तीय साक्षरता, विम्याचे कवच आणि पीक विमा. तर पीक विमा तर याच्यामध्ये येणार नाही. बघा, पीक विमा प्रधानमंत्री जनधनमध्ये नाही येणार, त्याची जी वेगळी योजना आहे, त्यामुळे D गेला. आणि पर्याय क्रमांक 3 जे तो याचं उत्तर आहे. वित्तीय समावेशन, वित्तीय साक्षरता आणि विम्याचे कवच या तिन्ही गोष्टी प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये येतात.
जनधन योजनेमध्ये बँकेत अकाउंट वगैरे ओपन करणं आहे, त्याच्यामध्ये वित्तीय साक्षरता येणार, वित्तीय समावेशन होणार त्याच्यामुळं, आणि विम्याचं कवच पण त्या योजनेत दिलं जातं. भारतीय नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने जानेवारी 2015 घेतली आहे. प्रमाणक स्थापक नॉर्मेटिव्ह नियोजन हे नीती आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. स्टेटमेंट फिक्स आहे बरोबर आपल्याला माहिती आहे, आणि नॉर्मेटिव्ह नियोजन जे आहे ते नीती आयोगाचं मार्गदर्शक तत्व आहे. माहीत जरी नसलं हे तर याला चूक करायचं नाही. आंतरराष्ट्रीय सौर युती ISA इंटरनॅशनल सोलर अलायन्स कोणते विधान बरोबर नाही विचारलं आहे. 121 सौर संसाधन समृद्ध देशांची आहे माहिती आहे. आपण लगेच पर्याय क्रमांक 1ला बरोबर करतो. काय ISA सौर युतीचे आहेत 21 देश आहेत बरोबर. चला पर्याय क्रमांक असं नाही करायचं, पूर्ण 40 स्टेटमेंट पाहायचे आणि विचारलं का आहे नाही. सर्व देश कर्कवृत्त विषुववृत्त याच्यामध्ये समाविष्ट आहेत, तर हे चूक आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्तामधले देश आहेत, हा विषुववृत्त आहे. हे कर्कवृत्त हे मकरवृत्त आहे, दोघांमधले देश आहेत 121, न की कर्कवृत्त आणि विषुववृत्तावरती फक्त एवढे देश नाही आहेत हे, तर हे पण देश आहेत. त्यामुळं हे चूक आहे, पर्याय क्रमांक 2. आणि भारताचे पंतप्रधान फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी संयुक्तपणे युती सुरू केली होती, बरोबर आहे. युती 30 नोव्हेंबर 2015 पॅरिस इथे सुरू केली, हे बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय सौर युती 121 देश आहेत, 2015 पॅरिस इथे सुरू केली आहे, आणि कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या मध्ये आहे. भारत आणि फ्रान्सचा हा संयुक्त उपक्रम आहे. तर पुढचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007-08 सुरू करण्यात आले होतं. तांदूळ, गहू, डाळी यांचे उत्पादन वाढवणे हा त्याचा, तर याचं दोन्ही पर्याय बरोबर आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007ला आलं होतं आणि तांदूळ, गहू, डाळी यांचं उत्पादन वाढवण्याचं उद्दिष्ट होतं. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची उद्दिष्टे विचारली आहेत. महिला मुलांच्या आरोग्यात सुधारणा, महिला सक्षमीकरण, अतिरिक्त रोजगार निर्मिती. आयोगाने याचं उत्तर फक्त एक दिलं आहे, महिला व मुलांच्या आरोग्यात सुधारणा आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. पुढचा प्रश्न जो आहे तो भारत अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान उपक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला. तर हा माहीत नाही, अननोन क्वेश्चन असू शकतो हा. तर ह्या केसमध्ये काय करायचं, जे इयर आहेत त्यांची रेंज पाहायची आणि सगळ्यात मोठं आणि लहान ते आहे ते एलिमिनेट करायचं. 2000 सगळ्यात लहान आहे, 2009 सगळ्यात मोठं आहे, हे दोन केले उरले 2004 आणि 2005. तर या दोन्हीपैकी एक उत्तर लिहिणार आहात तुम्ही. तर भारत अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान उपक्रम 2004 साली सुरू झाला आहे. आता विचारलं कोणतं विधान अयोग्य आहे. GNP याच्यावरती हे स्टेटमेंट आहेत. GNP म्हणजे काय, तर विविध कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पादन होय, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट हो. आता देशाच्या नागरिकांनी जे उत्पादन केलेलं आहे विशिष्ट कालावधीमध्ये त्याला आपण GNP म्हणतो. GDP आणि GNPमध्ये काय फरक आहे. GDPमध्ये फक्त डोमेस्टिक असतं आणि GNPमध्ये ज्याच्यामध्ये आपण एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट या दोन्हीचा अंतर्भाव होतो. आणि GNPमध्ये देशातील नागरिकांचा पण मोजतो, कारण आपण त्यातनं इम्पोर्ट जो आहे तो मायनस करतो, कारण ते परदेशातील नागरिकांना त्याचा जे फायदा जे उत्पादन आहे ते मिळतं. त्यामुळं GNPमध्ये इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ग्राह्य धरला जातो आणि त्यातून आपण फक्त एक्सपोर्टचा आपल्याला मोजतो आणि इम्पोर्ट आपण मोजत नाही. म्हणजे GNPला आपण देशाच्या नागरिकांचंच मोजतो आहे, तेव्हा ते बरोबर आहे. आणि आयोगाने याच्यात काय विचारलं आहे, अयोग्य विचारलं आहे. काय विचारलं पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं स्टेटमेंट आहे, उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो याचा समावेश GNPमध्ये केला जातो. हे चूक आहे, कारण GNPमध्ये आपण परदेशी नागरिकांना जे प्राप्त होणार आहे ते आपण वजा करतो GNP मोजताना. पण बघा पाहिलं GNPमध्ये आपण इम्पोर्ट जे करतो ते जे पैसे परदेशात जातात ते आपण मायनस करतो, त्यामुळे स्टेटमेंट B चूक आहे. प्रति मानसी उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमांत उत्पन्न दर्शवते. पर कॅपिटा इन्कम शोज मार्जिनल इन्कम ऑफ द पीपल इन कंट्री, हे पण चूक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक A फक्त बरोबर आहे. समजा मला C स्टेटमेंटबाबत कन्फर्म नाही आहे की ते काय चूक आहे की बरोबर आहे, पण मला हे फिक्स माहिती आहे की स्टेटमेंट A बरोबर आहे आणि B चूक आहे. कुठं पर्याय A बरोबर B चूक. मला विचारले चूक अयोग्य, A तर योग्य म्हणजे हा पर्याय गेला, A योग्य हा पर्याय गेला, A योग्य हा पर्याय गेला, पर्याय उरला 3. म्हणजे केवळ काही स्टेटमेंट माहीत नाही म्हणून उत्तर सोडून द्यायचं नाही. पुढचा प्रश्न आहे, दूरसंचार उपग्रहांची गती पृथ्वीच्या गतीसापेक्ष 0 असते म्हणून तो उपग्रह पृथ्वीची वरील माणसं स्थिर आहे असं दिसतो. हे बघा, हे लॉजिकल आहे किंवा हे फ्लो वाक्य आहेत की दूरसंचार उपग्रह पृथ्वी गतीशी सापेक्षपणे 0 म्हणजे पृथ्वी ज्या स्पीडनं फिरणार आहे त्या स्पीडनं त्याच्यावरचा सॅटेलाईट फिरणार आहे, म्हणजे सेम स्पीड आहे. म्हणजे हा तिथं जो माणूस उभा आहे
त्याला तो नेहमी हा जो सॅटेलाईट आहे तो इथंच दिसणार आहे असं, त्यामुळे तो स्थिर आहे असं वाटतं. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. जेव्हा एखादा ध्वनी तरंगाचे संपीडन दृढ भिंतीवर आढळेल तेव्हा प्रतिबिंब रूप हे when compression of sound waves is incident on rigid wall it is reflected as. तर त्याचं उत्तर आहे की कम्प्रेशन विथ नो फेज चेंज. जेव्हा कॉम्प्रेशननी ध्वनी जातो तेव्हा त्याच्या अवस्थेत बदल होत नाही. तर कार्बन डेटिंगवरचा क्वेश्चन आहे. मृत प्राणी अथवा वनस्पती यांचे कार्बन 14 ते कार्बन 12 यांचे गुणोत्तर बदलत असते. किरणोत्सारी कार्बन 14 समस्थानिकाचा वापर कार्बनी वयोमापनामध्ये करतात. दोन्ही ऑप्शन्स बरोबर आहेत. त्यामुळं आणि परंतु याच्यात काय दिलं आहे, ए बरोबर आणि बी त्याचं कारण आहे. कार्बन 14 आणि 12चं गुणोत्तर बदलतं हे स्टेटमेंट आहे आणि कार्बन 14चा वापर कार्बनी वयोमापनामध्ये करतात. त्यामुळं स्टेटमेंट ए हे बीचं कारण आहे. कारण का आहे, कार्बन 14चा वापर वयोमापनात का करतात, कारण कार्बन 14 व कार्बन 12 यांचं गुणोत्तर बदलतं म्हणून त्याचा वापर करतात. थॉम्सनची अणुप्रतिकृतीवरून कोणते गुणधर्म स्पष्ट समजतात. एकूण अणूची तटस्थता, हायड्रोजन अणूच्या पट्टपंक्ती, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनचे अणूमधील स्थान आणि अणूची स्थिरता. आता याच्यामध्ये बघा, न्यूट्रॉनचा शोध नंतर लागला, हा पर्याय केला. हायड्रोजनबाबत पण त्यानं कसं विशेष म्हटलं नाही आहे त्या प्रतिकृतीमध्ये. आणि अणूची स्थिरता आणि एकूण अणूची तटस्थता, याच्यात ओव्हरऑल न्यूट्रलिटी ऑफ ॲटम हे जे आहे ना, हे स्टॅबिलिटी ऑफ ॲटमपेक्षा काय म्हणतं पण त्याला ब्रॉड वाटतं. इलेक्ट्रॉन आणि जे प्रोटॉन आहेत ते प्लस, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतं, प्रोटॉन पॉझिटिव्ह असतं, त्यामुळं अणू न्यूट्रल असतो. इंग्लिशमध्ये दिलं आहे न्यूट्रल, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, ट्रिटियमचे अर्धायुष्य 12.5 वर्ष आहे आणि बीटा किरणांनी क्षय होतो आहे. 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियमचा किती अंश अक्षय शिल्लक राहील. हा पण सोपा प्रश्न आहे. इथं बघा, समजा त्याचं ते ट्रिटियमचं जे काही अंश आहे तो 1 आहे सध्या आणि अर्धायुष्य 12.5 म्हणजे 12.5 वर्षांनी तो अर्धा होतो. 12.5 वर्षांनी तो किती झाला, अर्धा झाला, म्हणजे किती झाला, 0.5 झाला. आणि परत 12.5 वर्ष, कारण 25 वर्ष विचारले म्हणजे 12.5 असं दोनदा, परत एकदा अर्धा झाला तर 0.5च्या अर्ध किती, 0.25. तेव्हाचं उत्तर आहे 0.25. आता पुढचा प्रश्न आहे की 30 वॅटचं एक धुलाई मशीन प्रतिदिन 1 तास चालवलं जातं. एका युनिटचा दर 3 रुपये असेल तर मार्च महिन्यामध्ये विजेचा खर्च किती. हा पण प्रश्न सोपा आहे. बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल त्याचं उत्तर येऊ शकतं. त्याने काय विचारलं आहे, तर विजेचा खर्च काढायचा 1 महिन्याचा, तर 300 वॅट दिला आहे आणि ते 1 तास चाललं जातं. किती दिवस, 31 दिवस, मार्च महिन्यात 31 असतात. तर हे 300 वॅट गुणिले 31 गुणिले 1 हे वॅटमध्ये दिलं आहे. आपल्याला युनिट दिलं त्यांनी, युनिट दर दिलं, तर हे युनिटमध्ये आणण्यासाठी हे वॅटला आपण 1000ने वागतो आपण, कारण 1000 वॅट म्हणजे 1 किलोवॅट असतं. तर इथं याचा जो गुणाकार आहे तो आपण केला, हे 2 शून्य गेले, समजा 2 शून्य गेले आणि इथं गेले. 3 गुणिले 31 किती येतं, 3 1 3, 3 त्रिक 9. त्यानंतर तर 3 1 3, 3 त्रिक 9 आणि हे 10 जे आहे त्याचं एक पॉईंट इथं येणार आणि एका युनिटचा जर 3 आहे तर हे युनिटमध्ये झालं 9.3 युनिट गुणिले 3 केलं आपण, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, असे 27.9 त्याचं उत्तर आहे. म्हणजे अजून एकदा सांगतो, आपल्याला युनिटचा दर दिला, सो त्याला की एकूण किती युनिट वीज वापरली हे आपल्याला काढायचं आहे. किती युनिट वापरली कसं करणार, वॅट जे आहे ते गुणिले किती वेळ चाललं ते करायचं आणि युनिट वॅटचं किलोवॅट पाहिजे आपल्याला, म्हणून त्याला भागिले 1000 करायचं. ते आले टोटल युनिट आणि गुणिले 3 केल्यास ते टोटल पैशामध्ये विजेचा खर्च मिळून जाईल. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावायचा प्रश्न आहे. संपुष्टात न येणारी संसाधनं कुठलं आहे, तर सौर ऊर्जा आहे. संपुष्टात न येणारं सौर ऊर्जा आहे. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये काय असतो, ओझोन असतो. त्यानंतर क्लोरोफ्लोरोकार्बन जे आहेत ते काय मानवनिर्मित कृत्य आहेत आणि अणुपरावर्ती पुनर्वर्तनिकास अयोग्य. इथं बघा, पुनर्नृतीकरणास अयोग्य कोण आहे, जीवाश्म इंधनं. इंग्लिशमध्ये जर पाहिलं पण नॉन रिन्युएबल सोर्सेस फॉसिल फ्युएल, हे बघा नॉन रिन्युएबल फॉसिल फ्युएल हेच उत्तर आहे.
आता सध्या जागतिक पातळीवर ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांची मानवी आहारात वाढत्या प्रमाणात मागणी आहे. तर या वरील विधान आहे त्या संदर्भात संयुक्तिक नसणारं विधान विचारलेलं आहे. आणि संयुक्तिक नसलेले कारण ओळखा. आता फुलामध्ये नैसर्गिकरित्या अँटीऑक्सिडंट आणि अपमार्जन कार्यक्षमता असते, त्यामुळं कदाचित फुलांना आहारामध्ये मागणी असेल चालणार आहे. फुलामध्ये अँथ्रोसायसिन प्रचूर प्रमाणात असते, त्यामुळे मागणी असू शकते. फुलं आकर्षक असून परागकण प्रक्रियेत सहाय्य करतात. आता फुलं आकर्षक दिसणं आणि परागकण प्रक्रियेचा आपल्या आहाराशी जेवणाशी काही संबंध नाही आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट चूक आहे. फुलं जीवनसत्व खनिजांचा स्रोत आहेत, हे बरोबर आहे. म्हणजे काय त्याने एक स्टेटमेंट दिलं आहे. हा खरं तर सीसॅटचा क्वेश्चन झाला. त्याने स्टेटमेंट दिलं आहे की आपण जेवणामध्ये चांगली फुलं घेतो. का बरं घेतो? तर त्याच्यामध्ये काही खनिज असतात, त्याच्यामध्ये काही घटक आहेत जे आपल्याला गरजेचे आहेत ते असतात. पण फुलं परागकण प्रक्रियेत सहभाग घेतात आणि आकर्षक आहेत म्हणून आपण त्याला जेवणात घेतो का? तर नाही. तर पर्याय क्रमांक 3 चूक आहे. पर्यावरणाशी संबंधित काही जोड्या विचारलेत त्यांनी. बायोस्फिअर, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर. आता इथं बघा, ॲटमॉस्फिअर जे आहे तो पृथ्वीभोवतालचे जे वायू आवरण आहे ते म्हणजे ॲटमॉस्फिअर आहे. तर थोडंसं आपण इंग्लिशमध्ये क्वेश्चन पाहिला तर ते कन्फ्यूज होत असेल आपल्याला, तर आपण त्याला इंग्लिशमध्ये पाहू शकतो. ॲटमॉस्फिअर म्हणजे वायू असतो. लिथोस्फिअर जो आहे तो लिथोस्फिअर म्हणजे खडक असतात. लिथोस्फिअर खडकांचा घटक आहे. त्यानंतर बायोस्फिअरचं आहे, बायो म्हणजे प्राणी वनस्पती हे. आणि उरला कोण? हायड्रोस्फिअर. हायड्रो म्हणजे पाणी असतं. हायड्रोस्फिअर म्हणजे ते म्हणजे समुद्र, नद्या, तळ्या हे जे आहेत ते हायड्रोस्फिअरमध्ये येणार. थोडंसं क्वेश्चन जरी नाही समजला, म्हणजे आपल्याला मराठीतलं नाही समजलं, इंग्लिशमध्ये पाहू शकतो आपण. बायोस्फिअर, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर. आणि आपण 2 तास आहेत त्याचं युटिलायझेशन करू शकतो. बायोस्फिअरमध्ये बघू शकतो प्लांट आणि ॲनिमल्स. लिथोस्फिअरमध्ये सॉलिड कंपोनंट ऑफ अर्थ, अर्थचा थर येतो. हायड्रोस्फिअर ओशन येतं. आणि ॲटमॉस्फिअरमध्ये थिक गॅसेस येतात. तर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक जननाद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळाद्वारे प्रजनन केल्या जाते. तर त्याने काय विचारलं? कृत्रिम प्रक्रिया विचारली. लगेच आपण अलैंगिक म्हणलं त्यानंतर लगेच बडिंग वगैरे टिक करतो, पण त्याने विचारलं काय? कृत्रिम विचारलं. त्यामुळे उत्तर आहे क्राफ्टिंग. आता पुढं काही त्यांनी हे दिलेत व्यक्तींची नावं, म्हणजे जे जनक होते आणि त्यांचं आपल्याला जे व्यक्ती आहेत ते कशात जनक आहेत ते शोधायचं आहे. अरिस्टॉटल, थिओफ्रॉस्ट आणि हिप्पोक्रेटस आणि ग्रेगरी जोहान मेंडल. तर मेंडल जे आहे ते अनुवंशिकशास्त्राचे जनक होते. डीचं 2 दिल्यास पर्याय क्रमांक 3 उत्तर येतं. अरिस्टॉटल जे आहेत ते जीवशास्त्राचे जनक होते. थिओफ्रॉस्टस हे वनस्पतीशास्त्राचे जनक होते. आणि हिप्पोक्रेटस हे औषधशास्त्राचे जनक होते. हिप्पोक्रेटस हे मेडिसिन जे आहे आपलं त्याचा फादर होते हिप्पोक्रेटस. मेंडल माहिती आहे तुम्हाला, अनुवंशिकशास्त्र, त्याच्यावर उत्तर येऊ शकतो. हिप्पोक्रेटिस औषधशास्त्राचे जनक. तर 3 इडियट्समध्ये काय सांगितलं, तुम्ही हिप्पोक्रेटिसची शपथ घेत असतो, तो ते हिरोईनला म्हणतो आणि डॉक्टरांनी रुग्णांना वाचवणं त्याचं कार्य आहे असं तो म्हणतो. तर हिप्पोक्रेटस औषधशास्त्राचा जनक. आणि जे अरिस्टॉटल जे आहेत ते जीवशास्त्राचे जनक आहेत. आणि थिओफ्रॉस्टस जे आहे ते वनस्पतीशास्त्राचे जनक आहेत. कोणती विधाने सार्कोमोअरबद्दल सत्य आहेत? सार्कोमोअर हे कोणते तंतूचे खंडे आहेत? ऊतिके संरचना आणि क्रियात्मक कार्याचे भाग आहेत. असे जे प्रश्न, समजा मला जे उत्तर माहीत नाही आहे तर मी याला चूक नाही करणार. ए आणि बी दोन्ही सत्य आहे असं म्हणा आणि ते जागेनं उत्तर दिलेलं आहे. खालबी कोणता प्रोटोझोन रोग आजार म्हणजे TCTC माशी चावल्यामुळे होतो? तर या माशी चावल्यामुळे स्लिपिंग सिकनेस होतो. हा जो TCTC माशी आहे त्याच्याने स्लिपिंग सिकनेस होतो. कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले? मराठीत नाही कळलं तर इंग्लिशमध्ये बघायचं. द सेल वॉज फर्स्ट टाईम डिस्क्राईब्ड बाय रॉबर्ट हुक. खालीलपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रिया ऑक्सिडीकरण, क्षपण या प्रकरणात मोजतात? तर याच्यामध्ये ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिजन येणं आणि क्षपण म्हणजे ऑक्सिजन जाणं. आणि हायड्रोजनच्या बाबतीत पण होतं आहे. क्षपण म्हणजे ऑक्सिजन येणं आणि ऑक्सिडीकरण म्हणजे हायड्रोजन जाणं. तर हे सर्व अभिक्रियामध्ये आपल्याला दिसतं की ऑक्सिजन आहे. आणि हे जे क्लोरीन वगैरे जे दिलं आहे त्याने NaCl, परत इथं बघा हायड्रोजनचा पण संबंध आहे. ह्याच्यामध्ये तिन्ही ह्या ABCD
ह्या तिन्ही पर्यायात ऑक्सिजन आणि हायड्रोजन दिसते. EBDचा पर्याय कुठं आहे तर वरील सर्व आहे. तर वरील सर्वेचं उत्तर समजा मला सीमध्ये कन्फ्युजन आहे तरी पण याचं उत्तर मला येऊ शकतं. आणि सहसा विज्ञानमध्ये पण काही माहीत नाही तर बऱ्यापैकी वरीलपैकी सर्व आपण लिहू शकतो. समपृष्ठरज्जू प्राण्याच्या पेशीत उतीत के आयनांची संहती. मराठीपेक्षा इंग्लिशमध्ये बघूया आपण. इन वर्टिब्रेट्स इनसाइड द सेल अँड टिश्यूज देर इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ K+ आयॉन्स अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ Na+ आयॉन्स. तर इथं बघू शकतो की आपण जे काही वर्टिब्रेट्स आहेत, समपृष्ठरज्जू प्राणी आहेत, त्यांच्या उती आणि पेशीमध्ये के आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि Na आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे म्हणजे सोडियम पोटॅशियमचे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कसं असतं तर कमी अधिक, कमी कमी, अधिक कमी, अधिक अधिक. समजा मला माहीत नाही. जनरली अशा क्वेश्चनमध्ये ना सेमचे पर्याय नसतात कधी. कमी कमी, अधिक अधिक हे काढायचे. ह्याचा फायदा तुम्हाला इंग्लिशमध्ये पण होईल. इंग्लिशमध्ये पण काही पर्यायामध्ये असे काही ऑप्शन असतात ते तुम्ही इलिमिनेट करू शकतात इंग्लिश लँग्वेजमध्ये सुद्धा. उरलं कमी अधिक आणि अधिक कमी दोन्हीपैकी तुम्ही एक लिहू शकता. तर जे के आहे ना त्याची संहिता अधिक असते आणि सोडियमची संहिता कमी असते. रासायनिक घटकाचे विद्युतगामक बल म्हणजे काय द EMF ऑफ केमिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. विद्युतगामक बल म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. ह्याच्यात धन असते तेव्हा अभिक्रियेचा मुक्त ऊर्जाबदल हा शून्यापेक्षा कमी असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर. आधुनिक आवर्त सारणीतील अणूची त्रिज्या हा आवर्ती गुणधर्म विचारात घेता काय बरोबर आहे. वरून खाली जाताना वाढते. अणूची त्रिज्या वरून खाली जाताना वाढते आणि डावीकडून उजवीकडे जाताना ती कमी होते. अणूची त्रिज्या वरून खाली जाताना वाढते आणि डावीकडून उजवीकडे जाताना ती कमी होते. कोणास टर्पिनॉइड समजले जातात. मेन्थॉल, व्हिटॅमिन ए आणि दोन्ही मेन्थॉल आणि व्हिटॅमिन ए. तर याचं उत्तर आहे की मेन्थॉल आणि व्हिटॅमिन ए दोघांना टर्पिनॉइड समजलं जातं. पुढचा प्रश्न आहे टेट्राहेड्रल जे आहे इंग्लिशमध्ये असतं मी द नंबर ऑफ इनपेड इलेक्ट्रॉन्स इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स इज. तर याचं उत्तर आहे कोणी 0 दिलं आहे. विजोड इलेक्ट्रॉन किती असतात टेट्राहेड्रलमध्ये. इम्पेअर्ड इलेक्ट्रॉन्स तर ते 0 असतात. आता पॉलिटीचं क्वेश्चन आहे. काय विचारलं हे पाहणं गरजेचं आहे. सत्य असत्य, योग्य योग्य, पॉलिटीला ही काळजी घ्यायची. विचारलं काय किंवा सगळ्याच पेपरला सगळ्याच प्रश्नांना म्हणू शकतो आपण. मंत्रिमंडळ सचिवालय कॅबिनेट सेक्रेटरिएटबाबत काय सत्य आहे. ते 1950मध्ये स्थापन करण्यात आलं आहे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करतं. ती रेषा संघटना आहे, लाईन एजन्सी आहे आणि केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करतं. समजा मला हे काय माहीत नाही. मला हे इतकं माहिती आहे की कॅबिनेट सेक्रेटरिएट जे आहे ते मुख्य समन्वयक म्हणून कार्य करतं केंद्र सरकारमध्ये. त्यामुळं डी बरोबर आहे. तर डीचे पर्याय कुठे आहेत. हा एक पर्याय आणि हा एक पर्याय. आणि पंतप्रधानाचं मार्गदर्शन त्यांना असतं. हे दोन्ही पर्यायामध्ये कुठे आहे बी पंतप्रधानाचं मार्गदर्शन तर इथं आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. भले मला ते माहीत नाही 50मध्ये स्थापन आहे का ती कसली एजन्सी आहे. तर याचं उत्तर आहे कॅबिनेट सेक्रेटरिएट हे पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाखाली असतं आणि मुख्य समन्वयक आहे. आता ते स्टाफ संघटना आहे, लाईन संघटना नाही आहे तर ते स्टाफ एजन्सी आहे ती. त्यामुळे ते चूक आहे. 72 स्टेटमेंट योग्य स्टेटमेंट निवडायचं आपल्याला. भारतात घटनादुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने संसदेत मांडले जाऊ शकते. हे चूक आहे. योग्य विचारलं आहे. अमेरिकेत प्रत्येक घटनादुरुस्तीत किमान 2/3 घटक राज्यांच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक असते. समजा मला माहीत नाही. स्वित्झर्लंडमध्ये राज्यघटनेमध्ये केलेला बदल हा सार्वभौमत्वाचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येऊ शकत नाही. ऑस्ट्रेलियात राज्यघटनेमध्ये बदल केवळ दोन्ही सभागृहांनी पूर्ण बहुमताने केलेल्या कायद्याद्वारे करता येतो. आता इथं पाहू शकतो आपण स्टेटमेंट एक मला फिक्स माहिती आहे की ए चूक आहे. त्यामुळे ए गेला आणि अमेरिकेमध्ये 2/3 घटक राज्याच्या विधानमंडळाद्वारे नाही आहे तर ते 3/4 आहे. त्यामुळे बी पण चूक आणि ह्या बुकमधला स्टेटमेंट आहे. त्यामुळे उत्तर आहे CD. लोकसभेच्या सभापतीच्या स्थानासंबंधित विधाने विचारत घ्या. काय विचारलं हे खाली विचारलं बघा. बरोबर विचारलं ते पाहायचं काय विचारलं ते. सभापतीचे वेतन भत्ते संचित निधीवर भारित केले जातात. त्यांना समान मत विभागणीशिवाय मतं देता येत नाही म्हणजे कास्टिंग वोट जे असतं तेव्हाच ते देऊ शकतात. हे बरोबर आहे. सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या बहुमताच्या ठरावाने त्यांना दूर करतात. हे चूक आहे. ॲब्सोल्यूट मेजॉरिटी लागते. केवळ सभागृहात उपस्थित आहेत आणि त्यांच्याच बहुमतानं
अध्यक्षांना काढायचं, लोकसभेच्या सभापतींना काढायचं, हे चूक आहे. तर त्याला एकूण संख्येच्या निम्म्याहून अधिक असे ते ॲब्सोल्यूट बहुमत आहे ते लागतं. तिचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे, हे पण चूक आहे. त्यामुळे स्टेटमेंट केवळ ए बी बरोबर आहे. आता इथं पण समजा की मला डीमध्ये कन्फ्युजन झालं, मग नंबर साठवला ते वर आहे का खाली उपपंतप्रधानापेक्षा, पण मला फिक्स माहिती आहे की सी चूक आहे. सी गेला, उरलं कोण? ए बी. आता कुठल्या जोड्या योग्य रीतीनं जुळत नाहीत म्हटलं, प्रश्न आहे नाही हे नीट पाहणं गरजेचं आहे, नाहीतर येत असून आपल्याला ते उत्तर चुकतं. लक्षवेधी सूचना, तातडीच्या सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाबीकडे मंत्र्याचे लक्ष वेधणे, हे बरोबर आहे. आणि लक्षवेधी सूचना फक्त लोकसभेत मांडता येते. स्थगन प्रस्ताव, सभागृह मुदत वेळ संपण्यापूर्वी स्थगित. स्थगन प्रस्ताव जो आहे तो सभागृह वेळ संपण्यापूर्वी स्थगित करणे, ॲडजन करणे, हे नाही आहे. ॲडजन म्हणजे कोण आहे? ते सभागृहाचे सभापती करतात. स्थगन प्रस्ताव म्हणजे काय? महत्त्वाचा विषय असेल तेव्हा सभागृहाचं सगळं जे कामकाज आहे ते बंद करतात आणि तो विषय घेतात, तातडीचा विषय. त्यामुळं स्थगन प्रस्ताव म्हणजे सभागृह ॲडजन करणं हे नाही आहे, ॲडजन सभापती करतात. त्यामुळं बी चूक आहे. आणि त्यांनी चुकीचंच विचारलं आपल्याला. ए तर फिक्स बरोबर आहे, मग एला एलिमेंट करा. ए गेला, ए गेला, ए गेला. म्हणजे मला बाकीचं काही नाही माहिती आहे, फक्त एवढं माहिती आहे की ए बरोबर आहे. याच्यानं पण उत्तर अजून एकदा बघा, ए फिक्स बरोबर आहे. त्यांनी विचारलं आहे, जुळत नाही, चूक विचारलं म्हणजे ए नसणार, हे उत्तर आहे. हक्कभंग प्रस्ताव, सभागृहाची कार्यवाही जेव्हा कामकाज पद्धतीच्या नियमानुसार चालत नाही तेव्हा सभापतीचे लक्ष वेधणे, हे चूक आहे. सभागृहाची कार्यवाही जेव्हा नियमानुसार चालत नाही तेव्हा पॉईंट ऑफ ऑर्डर असतो, हक्कभंग नसतो. हरकतीचा मुद्दा म्हणजेच पॉईंट ऑफ ऑर्डर, हे बरोबर काय माहिती आहे का? हे असं बरोबर आहे, हे असं आहे, हे असं आहे. आणि हरकतीचा मुद्दा काय? सभागृह नियमानुसार चालत नसेल तेव्हा. आणि हक्कभंग काय? मंत्र्यांनी चुकीचं किंवा अपूर्ण उत्तर दिलं तर तेव्हा सभापतीचं लक्ष वेधण्यासाठी असतो. तर पुढचा प्रश्न, काय बरोबर नाही विचारलं आहे? नाही विचारलं आहे. बरोबर आहे नाही विचारलं आहे. पेपरच्या दिवशी सकाळी ना आपण पेपर पाहून जायचं, जुना पेपर वाचून जायचं एकदा, आणि त्या जुन्या पेपरला अशी टीका करायची. मी कसं तो उत्तर टिक केलं ना तसं टिक करायचं आणि असं हे गोल वगैरे करून ठेवायचं, बरोबर आहे नाही. म्हणजे पेपरमध्ये ना आपला जो मेंदू आहे आपल्याला सांगतो की बघ त्यांनी बरोबर नाही विचारलं आहे विचारलं. आणि हे कधी सांगतो मेंदू? जेव्हा तुम्ही सकाळीच पेपर बघून जाता, आदल्या दिवशी बघून जाता, तेव्हा ते तुम्हाला तिथं येतं. काय बरोबर नाही विचारलं आहे? राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मिती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. बरोबर आहे, राष्ट्रपतीची शिफारस लागते राज्य निर्मितीच्या विधेयकाला. राष्ट्रपती असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले विचार मांडावेत यासाठी ते विधेयक त्या विधिमंडळाला पाठवतात, हे बरोबर आहे. आणि विशिष्ट कालावधीत त्या राज्याने उत्तर दिले पाहिजे, हे 5व्या घटनादुरुस्तीने सांगितलं आहे. हे कसं लक्षात ठेवायचं? 5 मिनिटात मला तुमचं उत्तर द्या असं राष्ट्रपती म्हणतो त्या राज्याला, असं आपण एक ट्रिक करूया. म्हणजे 5व्या घटनादुरुस्तीने आहे ते. संसद केवळ विशेष बहुमताने कायदा करून नवीन राज्य स्थापन करते, हे चूक आहे, साध्या बहुमतानं करते. जे राज्यासंबंधीच्या तरतुदी आहेत ना बऱ्याचशा, ते साध्या बहुमताने, राज्य असेल, केंद्रशासित प्रदेश असतील, हे सगळं साध्या बहुमतानं करतं. राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार किंवा मत हे स्वीकारण्याचं बंधन संसदेवर नसतं, हे योग्य आहे. केंद्रीय माहिती आयोगाबाबत विधान कुठलं बरोबर आहे? बरोबर विचारलं आहे. माहिती आयोग ही घटनात्मक संस्था, चूक, इथंच चूक आहे, ती काही घटनात्मक संस्था नाही आहे. मुख्य माहिती आणि 1 ते 5 असं नसतात ते, 1 मुख्य आयुक्त आणि 5 सदस्य आहे. 1+10 अशी त्याची रचना आहे. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नेमणूक गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समितीची शिफारसीवरून राष्ट्रपतीद्वारे केली, हे चूक आहे. पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली असते. 5 किंवा 70 वर्ष पूर्णपर्यंत धारण करतात, हे चूक आहे. 3 वर्ष आहे ते, 3 आणि 67 केला होता ते. पुनर्नियुक्तीस पात्र नसतात, पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणुकीस पात्र असतात, परंतु माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह 5 वर्षापेक्षा जास्त काळ पद धारण करू शकत नाहीत. ही 5 वर्ष आहे ना, तो जुना आकडा आहे, त्यावेळेस ते तसं होतं, त्यामुळे कदाचित बरोबर दिला, आता हे बदललं आहे. पण मला काही माहीत नाही समजा, तरी मी एक म्हणू शकतो किती मोठं स्टेटमेंट आहे, 2-2 लाईनचं स्टेटमेंट आहे आणि हे फक्त छोटे छोटे, तर हेच बरोबर असतं माहीत नसेल तर. या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते,
नेक्स्ट करत आहे म्हणजे ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम. जेव्हा विधानमंडळी आपली जबाबदारी पार पाडण्यात असफल होतात, जेव्हा म्हणजेच अधांतरी विधिमंडळ असतं, तेव्हा सरकार कुमकुवत अस्थिर असतं, जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरतं आणि सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्दिष्टांसाठी न्यायालयाचा दुरुपयोग करतो. तर वरीलपैकी सर्व 4 स्टेटमेंट लक्ष्मीकांतमध्ये दिलेले आहेत. न्यायिक सक्रियतेला चालना कशामुळे मिळते? जेव्हा मूलभूत अधिकाराचं संरक्षण करण्यात अपयश असतं, जेव्हा अस्थिर सरकार असतं आणि सत्तारूढ पक्ष न्यायालयाचा दुरुपयोग करतो आणि विधिमंडळ आपली जबाबदारी पार पाडत नाहीत, तेव्हा न्यायिक सक्रियता असते. आता पुढचं काय विचारलं आहे? प्रश्न नीट पाहायचा आहे, पूर्ण प्रश्न बघायचा, एकदा नजर मारायची. तर प्रश्न एवढा आहे बघा, केवळ काय एवढाच प्रश्न नाही आहे. तर काय विचारलं आहे? कोणत्या तरतुदी नसल्या तर भारतीय घटना ही संघराज्यात स्वरूपात्मक बनली असती. म्हणजे जी आपली अशी युनिक प्रणाली आपण म्हणतो तशी नसती आणि संघराज्य बनली असती. तर कुठली जी आहे, कुठल्या नसल्या असत्या? तर याच्यामध्ये बघा, शेषाधिकार केंद्राकडे म्हणजे केंद्रीभूत आहे, का संघराज्यात्मक लक्षण नाही आहे, त्यामुळं हे नसायला पाहिजे संघराज्यात्मक बनण्यासाठी. परत अधिकार विभागणी घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केली आहे, तर हे चालणार आहे. अधिकार विभागणी केलं तर संघराज्य बनतं. राष्ट्रपती राज्याच्या विधेयकावर संपूर्ण नकाराधिकार वापरतो, हे पण काही संघराज्याचं लक्षण नाही आहे पूर्णपणे. आणि केंद्र राज्याच्या संमतीविना राज्याचं नाव सीमा बदलतं, हे पण काही असं प्रॉपर संघराज्याचं लक्षण नाही आहे. तर ह्या 3 बाबी नसत्या तर अधिक संघराज्य राज्यात्मक स्वरूप आपल्या घटनेचं बनलं असतं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती बाब ही भारतातील आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळलेली आहे? राज्यामध्ये तंटे उद्भवतात त्यावर चौकशी करणे, सल्ला देणे हे आहे आंतरराज्य परिषदेमध्ये. कोणत्याही आंतरराज्य नदी पाण्याचा वापर, वाटप किंवा नियंत्रण याबाबत कोणत्याही तंट्याचा अभिनिर्णय करता तरतूद करणे हे का आंतरराज्य परिषदेचं कार्य नाही आहे. त्यासाठी 262 कलमानुसार वेगळी एक संस्था आहे. राज्यापैकी सर्वांचा किंवा काहींचा अथवा संघ राज्य किंवा अधिक राज्यांच्यात सामायिक हित संबंध आहे अशा विषयावर अन्वेषण करणे किंवा चर्चा करणे. अन्वेषण करणे म्हणजे काय? इन्व्हेस्टिगेट आणि डिस्कशन करणे. म्हणजे अनेक राज्य किंवा केंद्र राज्य ज्या विषयात आहेत त्याबाबत काही प्रॉब्लेम असतील तर चर्चा करणे वगैरे. अशा कोणत्याही विषयावर शिफारशी आणि विशेषतः त्या विषयाचे धोरण आणि कारवाई यांचा अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधण्याकरता शिफारसी करणे चालणार आहे. काही धोरणं आहेत त्याच्यावरती, काही विषय आहेत शिफारसी वगैरे करायच्या आहेत, त्याच्यावरती समन्वय साधायचा चांगला, तर ते असायला पाहिजे याच्यामध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 2चं उत्तर आहे. विशेष अधिकार समिती कोणते विधान बरोबर नाही? विशेष अधिकार समिती जी आहे ती नियम 222 आणि 187 हे विशेष अधिकार संबंधी आहेत. लोकसभेत 15 सदस्य असलेली विशेषाधिकार समिती ही सभापती नामनिर्देशित करते. त्याच्यामध्ये बघा, राज्यसभेमध्ये ना 15 सदस्य नसतात तर 10 सदस्य असतात. कसं लक्षात ठेवलं? विशेषाधिकार 0 म्हणून इथं 0, 10वर 1 0 म्हणून राज्यसभेमध्ये विशेषाधिकार समितीत 10 सदस्य असतात, 15 नसतात, म्हणून हे चूक आहे. राष्ट्रीय युवक धोरण विधाने लक्षात घ्या. राष्ट्रीय युवक धोरणाचा सर्वप्रथम स्वीकार 1986 मध्ये करण्यात आला. काय विचारलं आहे? बरोबर विचारलं आहे. 2003 युवकाची व्याख्या 15 ते 35 आहे आणि 14 मध्ये युवकाची व्याख्या 15 ते 29 आहे. तर राष्ट्रीय युवक धोरण 1985चं आहे आणि 2014 जे आहे त्याच्यामध्ये 15 ते 29 वयोगट हे बरोबर आहे. त्यामुळं तुम्हाला माहिती आहे की हे फिक्स चुका आणि सी फिक्स बरोबर आहे, तर हे पर्याय गेला. पर्याय क्रमांक 4 सी हे उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न बघा, राज्यघटनेच्या अनुच्छेद 111 हे मनी बिल व्याख्येच्या संदर्भात आहे. मनी बिलची व्याख्या 111 नाही आहे, त्यामुळे ते चूक आहे. योग्य विचारलं आहे ते पाहायचं नीट. अनुच्छेद 117(3) फायनान्स बिल जे आहे ते केवळ लोकसभेमध्ये मांडलं जातं आणि फायनान्स बिल 1 हे राज्यसभा असमर्थता दुरुस्त करू शकत नाही. आणि थोडंसं हे उलट दिलेलं आहे. फायनान्स बिल 1 जे आहे ना ते केवळ लोकसभेमध्ये मांडलं जातं, म्हणजे सुरुवातीला इंट्रोड्यूस ते लोकसभेमध्येच करावं लागतं. आणि फायनान्स बिल 3 जे आहे ना ते परत राज्यसभेमध्ये नॉर्मल प्रक्रिया असते, त्याच्यावरती त्याला दुरुस्त करू शकतो, काही करू शकतो. आणि फायनान्स बिल 1 आहे फायनान्स बिल 1 जे आहे ते सुरुवातीला लोकसभेतच मांडतात आणि त्यानंतर जेव्हा ते राज्यसभेमध्ये जातं, राज्यसभा त्याला इतर नॉर्मल बिलाप्रमाणे ट्रीट करू शकते.
दुरुस्त करू शकते, सगळं करू शकते, तेव्हा हे स्टेटमेंट चूक आहे. आणि 117(3) जे आहे ना ते केवळ लोकसभेत मांडलं ते चूक आहे, ते राज्यसभेत पण जाऊ शकतं. फक्त 117(1) हेच लोकसभेत आहे, त्यामुळं BC चूक आहे. आणि याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे. एक पण योग्य नाही आहे, कारण मनिबलची जे काही कलम दिलं तेही त्यांनी चुकीचं दिलं आहे. पुढचा प्रश्न बघा, बरोबर नाही विचारलं आहे. 200 अन्वये राज्यपाल विधेयक राष्ट्रपती विचारात राखून ठेवतात. राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे परत पाठवण्यास राज्यपालास निर्देश देऊ शकतात. बरोबर आहे हे. जर ते विधेयक राज्य विधिमंडळाने दुरुस्तीसह अथवा दुरुस्तीशिवाय मंजूर करून पुन्हा राष्ट्रपतीकडे सादर केले तर त्याला मंजूर देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे. चूक आहे. राष्ट्रपतीवर असं कुठलं बंधन नसतं. राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकास राष्ट्रपतीने किती कालावधीत निर्णय घ्यावा अशी कोणतीच कालमर्यादा घटनेने घातली नाही. समजा मला हे आठवत नाही, काहीच आठवत नाही, पण एक फिक्स गोष्ट आहे की 4ही स्टेटमेंट वाचायचे. कधी पण केवळ एक स्टेटमेंट वाचून असं नाही म्हणायचं की 200मध्ये नाही येते ते 201मध्ये मला असं कन्फ्युजन झालं तर लगेच मी एक पर्याय म्हणणार की 200मध्ये चूक आहे, 201 कलमामध्ये म्हणून पर्याय क्रमांक 1 चूक आहे. तर आपल्याला 4ही पर्याय वाचायचे आहेत. आता पुढचं समजा मला आठवत नाही 200 का काय, पण हे जे 2 स्टेटमेंट आहेत ना, हे फ्लो स्टेटमेंट आहेत, एकमेकाशी रिलेटेड आहेत, परंतु त्याच्यात काही परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत. त्यामुळं या गोष्टीचा वापर करायचा की परस्पर साम्य असणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत, परस्पर विरोध असणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत, त्यातनं पण आपल्याला काही आठवत नाही एक्झाममध्ये तर उत्तर आपण काढू शकतो. इथं बघा काय सांगितलं आहे, विधेयक दुरुस्तीशिवाय किंवा दुरुस्त करून पाठवलं तर राष्ट्रपतीला बंधनकारक आहे साईन करणं. आणि इथं काय म्हणलं आहे, राज्यघटनेने त्याच्यावर कुठलीच कालमर्यादा नाही घातली कधी निर्णय घ्यायचा. याचा अर्थ उत्तर दोन्हीपैकी एक असणार आहे आणि ते उत्तर 3 आहे. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत कोणता निकष चुकीचा आहे? चुकीचा आहे. हायकोर्टचा न्यायाधीश नेमायचा आपल्याला. ती व्यक्ती भारताच्या क्षेत्रात 10 वर्षे न्यायिक पदावर असली पाहिजे. बरोबर आहे. उच्च न्यायालयात 10 वर्षे वकिली केली पाहिजे. बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या मते ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे. हे चूक आहे. हे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची पात्रता आहे की अग्रगण्य कायदेपंडित, उच्च न्यायालयाचं नाही आहे. पुढे बघा, राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्यनीतीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही. ही तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे तर ती 29मध्ये आहे की कोणत्याही नागरिकाला धर्म, वंश, जात, भाषा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार. तर अनुच्छेद पाहिला आपण, याच्यामध्ये कलम 16 जे दिलेलं आहे ते सार्वजनिक सेवामधलं आहे, त्यामुळे हे पर्याय नाही येणार. कलम 28 जे आहे, धार्मिक सूचना जे द्यायचे आहेत संस्थेमध्ये ते पालकांच्या परवानगीने द्यायचे आहे का कशा द्यायच्या यासंबंधीच ते कलम आहे, कलम 28. आणि कलम 30 जे आहे ते अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा जो हक्क आहे त्यासंबंधीचा आहे. त्यामुळं इथं हे पर्याय बाद होतात. आणि पर्याय क्रमांक 4, भले समजा तुम्हाला 19 आठवत नाही तर तुम्ही असं इलिमिनेशन पण जाऊ शकता. आता करंटचा प्रश्न आहे, इनकरेक्ट विचारलं आहे. गगनयानसाठी हवाई सेनेच्या 4 वैमानिकांची निवड अंतराळी प्रशिक्षणासाठी करण्यात आली. त्याचे प्रशिक्षण रशिया येथे युरी गागरिन कॉस्मोनॉट सेंटर इथं करण्यात येणार आहे. हे योग्य आहे. 4 आहेत आणि रशियामध्ये इथं त्यांचं प्रशिक्षण होणार आहे युरी गागरिन कॉस्मोनॉट सेंटर इथं. मोहिमेची घोषणा 2014मध्ये केली. हे चूक आहे. असं काय 14मध्ये म्हटलेलं होतं. त्याचे नियोजन 2022साठी 5 सदस्यांचे चमू 1 महिन्याच्या अंतराळ वास्तव्यासाठी यासाठी करण्यात आहे. ते 5 सदस्य नाही आहेत, त्यामुळं CND हे चूक आहे. जगातील सर्वात मोठा अपृष्ठवंशीय कणाहीन प्राणी आहे तर त्याचं उत्तर आहे कोलोसन स्क्वॉड. समजा मला माहीत नाही, पण इथं बघा कॉमन काय आहे, स्क्वॉड. टाईम आंतरराष्ट्रीय खातीच्या मासिकाने टाईम पर्सन ऑफ द इयर 2019 ग्रेटा थनबर्ग. सेम क्वेश्चन 2021ला आला आहे की 21चा टाईम पर्सन ऑफ द इयर कोड आहे. आता 2022चा पण निघतो तर 2022 युक्रेनचे अध्यक्ष आहेत टाईम पर्सन ऑफ द इयर. 89 2017मध्ये इराणी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते छबहार बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. आणि मोक्याच्या छबहार बंदर कामकाजात मोक्याच्या छबहार बंदराच्या कामकाजाबाबत भारताद्वारे कृती करण्यात आली. सीमा क्षेत्राच्या बाहेर बंदर बनवण्याची ही भारताची पहिली वेळ असेल.
आणि विचारलं काय ते नीट पाहणं गरजेचं आहे. अयोग्य विचारलं आहे. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत, त्यामुळं अयोग्य यापैकी नाही. भारताच्या कौशल्य विकास संस्थेचे उद्दिष्ट कौशल्य प्रशिक्षणात भारताच्या सरकारच्या पंचवार्षिक योजनांचे समर्थन करणे योग्य आहे. सर्व क्षेत्रात कौशल्य विकासाचे आयोजन करणे, विद्यमान कौशल्य विकास योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करणे हे पण योग्य आहे. उन्नत समाजासाठी आर्थिक स्वावलंबनातून महिलांचे सक्षमीकरण करणे. चारही स्टेटमेंट चांगलीच आहेत, परंतु क्वेश्चन कशासंबंधी आहे? कौशल्य संबंधी आहे. कौशल्य कुठे कुठे? इथं कौशल्य आहे, इथं कौशल्य आहे, इथं कौशल्य, इथं कौशल्य नाही, त्यामुळे त्याला वाद करायचा. इथं ऑल द अबव्ह आहे, ऑल द अबव्ह पण दिलं असतं, पण इथं एक आपल्याला बाहेर काढायचं. तर बाहेर कोणाला काढायचं? ज्याच्यामध्ये प्रश्नातलं काही स्टेटमेंट नाही आहे, प्रश्नाशी ज्याचा काही संबंध नाही आहे, त्याला आपण एलिमेंट करतो. योग्य ओळखा. एन के सिंग 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत, बरोबर आहे. अरविंद मेहता आयोगाचे सदस्य आहेत, हे चूक आहे, ते सचिव आहेत. आणि अनूप सिंग मेहता हे सचिव आहेत, हे चूक आहे, ते सदस्य आहेत. त्यामुळे केवळ ए बरोबर. आर्य दुग्ध वसाहतीविषयी ही वसाहत 1946 तयार झाली. वसाहतीचे उद्घाटन पंडित नेहरूंनी केले. आर्य जंगलातून 1970 नंतर फिल्मसाठी तयार करण्यात आली. याची निर्मिती दुग्ध विकासासाठी दिलेल्या जमिनीवर करण्यात आली. तर याच्यामध्ये BCD योग्य आहे. आर्य वसाहत 1946 नव्हती तयार झाली. आणि उद्घाटन पंडित नेहरूंनी केलं. 70 नंतर फिल्मसाठी तयार झाली. आणि याची निर्मिती दुग्ध विकासासाठीच्या जमिनीवर करण्यात आली. तर हे जे आहे फिल्म सिटी आणि दुग्ध विकासासाठीच्या जमिनीवर त्याची निर्मिती, CD हे फ्लो स्टेटमेंट आहे. CD फिक्स बरोबर असणार आहे. त्याचे दोन पर्याय, ABCD आणि BCD दोन्ही CD. ह्या क्वेश्चनमध्ये ठीक आहे की आपण एक्झॅक्ट एक पर्याय काढू शकत नाही, पण अनेक क्वेश्चन्समध्ये याचे काही फ्लो स्टेटमेंट असतील, एकमेकांच्या संबंधित स्टेटमेंट असतील, तर ते बरोबर असतात. प्रतोद म्हणजे व्हीप याविषयी योग्य विधान निवडा. आता सध्या प्रतोदचा मुद्दा गाजतोय, त्यामुळं हाच क्वेश्चन रिपीट येण्याची शक्यता दाट आहे. कायदेमंडळातील सभागृहात म्हणजे पॉलिटीमध्ये येऊ शकतो. कायदेमंडळातील सभागृहात पक्षातील सदस्यांची शिस्त आणि वर्तन यासाठी प्रतोद जबाबदार असतो, बरोबर आहे. प्रतोद कशासाठी असतो? सभागृहात पक्षाच्या सदस्यांची शिस्त आणि वर्तन यासाठी प्रतोद म्हणजे व्हीप जबाबदार आहे. ही संकल्पना आपण ब्रिटिश संसदीय प्रणालीकडून घेतली आहे. अतिरिक्त प्रतोदाच्या सहाय्यासह एक मुख्य प्रतोद असतो. देर कॅन बी चीफ व्हीप असिस्टेड बाय ॲडिशनल व्हीप म्हणजे मुख्य प्रतोदाला सहाय्य करायला ॲडिशनल प्रतोद असतो. राष्ट्रपतीच्या निवडणुकीवेळी प्रतोद खासदार आमदार यांना विशिष्ट रीतीने मत देण्यासाठी निर्देशित करू शकत नाही, बरोबर आहे. म्हणजे राष्ट्रपती निवडणुकीवेळी कोणी प्रतोदाचा जो काही ऑर्डर आहे ती नाही पाळली म्हणून त्याच्याविरुद्ध पक्षांतरबद्धी कायदा लागू होत नाही. कोणत्या भारतीय गोलंदाजाने 2019 हॅट्रिक प्राप्त केली? तर जो उत्तर आहे ABC. हा त्यावेळेचा करंटचा मुद्दा आहे. कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने केली होती. ॲमेझॉन जंगलाविषयी योग्य. आता इथं बघा, तुम्हाला एक वगळायचं आहे. जनरली ना चुकीचं बाजूला काढायचं असेल ना तर तो शेवटचा पर्याय चूक असतो सहसा. ॲमेझॉन जंगलाविषयी विधान हो का? उष्णकटिबंधीय पावसाळी जंगल आहे, बरोबर आहे. पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे, बरोबर आहे. आणि इक्वेडॉरचा 40% भाग व्यापला आहे. या जंगलात मकाऊ, ट्युकनस आणि ब्लॅक स्कीमर्स आहेत. तर उत्तराखंडने ABD दिलं आहे, त्यांनी काही 40% भाग व्यापला नाही आहे. खालीलपैकी इराणच्या महिलांसंदर्भातला 2019चा कोणता महत्त्वाचा निर्णय आहे? तर फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाण्याचा अधिकार देण्यात. सगळ्यात मोठं स्टेटमेंट आहे, माहीत नाही आहे असं उत्तर द्यायचं. आणि जनरली की राज्यसभा करंटला काय विचारतो, अशी काही वेगळी घटना घडली तर ती विचारते. ही खूप अशी ठळक घटना आहे, वेगळी आहे. राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 2019 बालकाभिनयाकरता श्रीनिवास पोकळेला नाळ सिनेमासाठी गौरवण्यात आलं. त्याचे डायरेक्टर कोण होते? त्याचे डायरेक्टर सुधाकर रेड्डी एकंती होते. त्यावेळेचा करंटचा मुद्दा माहीत नसला तरी पण हे बघा असं फुल नेम आहे. अनेकदा एक्झाममध्ये ज्यांची नाव पूर्ण नाव दिलं असतं, 3 त्याच्यामध्ये नाव असतात, तर ते उत्तर असतं. अयोग्य ओळखा विचारलं आहे. काय विचारलं आहे बघणं गरजेचं आहे. अयोग्य. साहित्य अकादमी पुरस्कार 23 भाषांमध्ये देण्यात आले, तर 24 असतात ते पुरस्कार. चरित्रलेखनास दिले जातात, पण आत्मचरित्र असं दिले जात नाही असं काय नसतं. पण विचारलं काय ते बघणं गरजेचं आहे. अयोग्य विचारलं आहे म्हणून हे विधानं येणार आहेत पर्याय, कारण ते चूक आहेत. मराठी लेखिका अनुराधा पाटील यांच्या लघुकथा लेखनासाठी पुरस्कार मिळाला. हे लघुकथामध्ये चुकवलं, लघुकथा नव्हतं ते. आणि इंग्रजीमध्ये शशी थरूर यांच्या पुस्तकास 2019चा पुरस्कार मिळाला. हे बरोबर आहे, चर्चेत होतं तेव्हा. आता 99 हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा दररोज नोंदतात. हवेच्या प्रदूषणाची पातळी अधिक असते जेवढा हा निर्देशांक अधिक असतो. 500 बिंदूंचं प्रमाण आहे याला. आणि हा मोजण्यासाठी
मॉनिटर मुख्य प्रदूषकांच्या केंद्रीकरणाची नोंद घेतो. बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. अशा वेळेस काय माहीत नाही तर बरोबर करायचं सगळं. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, अयोग्य विधाने ओळखा. सध्या सीमावाद पण चर्चेतला मुद्दा आहे. काय विचारलं ते पाहणं गरजेचं आहे. अयोग्य. बेळगाववर भाषेच्या आधारे महाराष्ट्राने दावा केला आहे. 100% बरोबर आहे. त्यामुळे हे अयोग्य नाही आहे, त्यामुळे ए गेला. बेळगाव स्वातंत्र्यापूर्वी हैदराबाद संस्थानचा भाग होतं. आता समजा मला माहीत नाही की ते होतं का नाही. बेळगाव सध्या कर्नाटकातला जिल्हा, 100% कर्नाटकातला, तेव्हा ते बरोबर आहे. मी ह्याला इमिट करणार. आलं बघ. मग काय अयोग्य आहे? बेळगाव हैदराबाद संस्थानचा भाग होते, अयोग्य ते नव्हतं. आणि गेल्या अनेक वर्षापासून बेळगावचा प्रश्न मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे. हे पण चूक आहे, कारण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. तर अशा प्रकारे आपण 2021च्या प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस किंवा प्रश्न पाहिले आपण. आणि आपण आता यानंतर 2020ची प्रश्नपत्रिका पाहूया. माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. MPSC बूस्टर हे आपलं चॅनल आहे. आणि व्हिडिओला लाईकही करा. तसंच माय MPSC बूस्टर हे जे आहे ते आपलं टेलिग्राम ग्रुप आहे, माय MPSC बूस्टर. याच्यामध्ये आपण करंटचे जे काही न्यूज आर्टिकल्स आहेत, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण शेअर करतो. त्यामुळे कोणता इंटरव्ह्यू असेल, राज्यसेवा, PSI सगळ्याला तुम्हाला उपयोगी पडेल असं एक्झाम ओरिएंटेड माहिती आपण त्याच्यात देतो आहोत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.